श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री पद्मपूजा पीठातर्फे श्रींची पत्रे वाचन या कार्यक्रमात आज आपण 25व्या आठवड्याच्या शनिवारच्या सत्रात सहभागी झालेलो आहोत. सर्वप्रथम होळी पौर्णिमेनिमित्त आणि रंगपंचमी निमित्त श्री पंत पीठातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पंत महाराजांनी वेळोवेळी अशा सणांच्या वेळी आपल्याला बोध केलेला आहे. तर या सणाच्या निमित्ताने पंत महाराजांनी काय बोध केला हे आपण जाणून घेऊया. मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी यावर मार्गदर्शन करावं. अरे पत्रवाचन झाल्यानंतर करूया ना. सुरुवातीला गेलं तरी चालेल. चालेल. हो हो. श्री गुरुदेव दत्त. होळी सण भारतामध्ये सार्वत्रिक रीतीनं साजरा केला जातो आणि कधीपासून साजरा केला जातो असा जर प्रश्न केला तर त्याचे ऐतिहासिक जे दाखले मिळतात त्याच्यामध्ये थेट दक्ष प्रजापतीनं यज्ञ केला आणि त्या यज्ञाचा विध्वंस शंकरानं केला. इतक्या जुन्या काळापासून होळी साजरी केली जाते. मग याला होळी का म्हटलं तर ह्याला अजूनही एक दोन ऐतिहासिक पौराणिक दाखल घटनांचा संदर्भ आहे. आणि आपण भक्त प्रल्हादाचं नाव ऐकतो, हिरण्यकश्यपूचा मुलगा, की ज्याच्या रक्षणासाठी नृसिंहदेव अवतरले. तर त्या प्रल्हादाला अनेकदा मारण्याचा प्रयत्न झाला त्याच्या बापाकडूनच, हिरण्यकश्यपूकडूनच. आणि त्यातला एक प्रयत्न म्हणजे हिरण्यकश्यपूची बहीण होती, तिचं नाव होलिका होतं. आणि तिला असा वर होता की तिला अग्नी जाळू शकत नाही. म्हणून हिरण्यकश्यपूनं काय केलं की तिला चितेवरती बसवलं किंवा अग्नीवरती बसवलं आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला दिलं. झालं असं की ही जळली आणि प्रल्हाद मात्र सुखरूप राहिला आणि तो अग्नी शांत झाला. अशा काही पौराणिक घटनांचा उल्लेख जरी या होळीमध्ये आपल्याला मिळतो तरी त्यातनं जो संदेश मिळणारा आहे त्या संदेशाकडे पंत महाराज आपलं लक्ष वळवतात. एक तर होळीचा दिवस म्हणजे फाल्गुन महिन्यातली पौर्णिमा, यावेळेला शिशिर ऋतू संपत आलेला असतो. शिशिर ऋतूमध्ये पानगळ झालेली असते, सगळीकडं पूर्ण वाढ झालेली पानं फांद्या अशा झाडांच्या गळून पडतात आणि वसंत ऋतूचं चाहूल लागलेली असते. त्या वसंतामध्ये त्यांना नवीन पालवी फुटणं, नवीन फांद्या येणं, नवीन कोंब येणं अशा गोष्टी सुरू होतात. तर हे ज्या गळून पडलेल्या ज्या गोष्टी आहेत, घाण जी आहे ही सगळी जाळून टाकली जाते, स्वच्छता केली जाते. आणि ही जशी बाहेरची स्वच्छता जशी केलेली आहे तशी अंतःकरणातली स्वच्छता करण्यासाठी म्हणून ह्या दिवशी, होळीच्या दिवशी अग्नी प्रज्वलित करून त्यामध्ये सगळ्या वाईट गोष्टी जाळून टाकायच्या आणि त्याच्यामध्ये मनातली जी तळमळ खळबळ आहे ती सुद्धा लोकांना शिव्या देऊन, ज्यांच्याविषयी आपल्याला राग आहे त्यांना शिव्या देऊन तो आपला मनातला रागही तिथं जाळून टाकायचा. अशा तऱ्हेनं अंतःकरण
प्रेममय करायचं, निर्विकार बनवायचं, निर्विचार बनवायचं, ह्याच्यासाठी होळी सांगितली गेली. आणि होळीला त्यामुळं दुसऱ्यांना शिव्या देण्याला एक प्रकारची प्रतिष्ठा मिळाली. आता शिवी म्हणजे काय? शिवाची बायको ती शिवी, अर्थात शक्ती. जे शब्द उच्चारल्यानंतर शक्तीचं स्फुरण होतं ती म्हणजे शिवी. आणि मग असा सगळ्यात श्रेष्ठ शक्तिमान शब्द काय आहे? तर तो ओंकार आहे. म्हणून बोंब मारा, आणि ते बोंब मारत असताना तो ओंकार ऐका असं सांगितलं जातं. आणि 868 क्रमांकाच्या पदामध्ये पंत महाराज आपल्याला ह्या होळीच्या आचारामधलं जे मर्म आहे ते आपल्याला फार छान उलगडून देतात. क्रिया महत्वाची नाही, क्रियेचा मागचा हेतू जो आहे तो महत्वाचा. आणि तो हेतू साध्य होण्यास मध्ये जर अडथळा येत असेल तर ती नुसती रूढी म्हणून केलेली क्रिया उपयोगी पडत नाही, तिला विकृत स्वरूप येतं. तर असं होळीच्या आचाराचं विकृत स्वरूप आपल्यामध्ये येतंय का, हे ज्यानं त्यानं बघायला पाहिजे आत्मपरीक्षण करून. पंत महाराज 868 क्रमांकाच्या पदामध्ये म्हणतात, गा तुम्ही शिमगा निजहित उमगा प्रणवध्वनी परिसा अखंड. गा तुम्ही शिमगा निजहित उमगा. शिमग्याला गाणी म्हटली जातात वेगवेगळी, आणि मोठी मनोरंजक आणि आकर्षक रीतीनं म्हटली जातात. तसं तुम्ही शिमग्याला गाणं गा, गा तुम्ही शिमगा निजहित उमगा. काय करा हे गाणं गाऊन? तर निजहित काय आहे ते समजून घ्या. आपण ह्या जन्माला का आलो, कसे आलो, जन्मामध्ये आपलं कर्तव्य काय, आपण काय केलं पाहिजे, मी कोण, कुठून आलो, काय करतो काय, काय केलं पाहिजे. मग सद्गुरूला शरण गेलो तरच ह्या जन्माचं रहस्य गूढ जे आहे ते माझ्या हाती लागणार आहे आणि माणूस झाल्याचं सार्थक होणार आहे, इत्यादी जो विचार आहे हा तुम्ही समजून घ्या. निजहित उमका प्रणवध्वनी परिसा अखंड. परिसा म्हटलंय, परिसा म्हणजे ऐका. काय ऐका? प्रणवाचा ध्वनी ऐका. प्रणव म्हणजे ओंकार. प्रणवध्वनी परिसा अखंड. गा तुम्ही शिमगा निजहित उमगा. आणि मग या दिवशी होळी कशी साजरी करतात? त्यासाठी पुढं म्हणतात, 10 एक करुनी साधा पौर्णिमा विवेक पक्वान्न सेवुनी धरा निष्कामा. होळी म्हटलं की पुरणाची पोळी आलीच, आणि पुरणाची पोळी म्हणजे पूर्णान्न, आणि ते सेवन करा म्हणजे तेच तुम्ही आहात, तुम्ही पूर्ण आहात अशा बोधावर स्थिर व्हा. म्हणून पुढं पूर्ण बोध ही राकासाची दाळ्याला काम उभाची, असंही दुसऱ्या पदामध्ये म्हटलेलं आहे का 1240 मध्ये. तर 10-5 करुनी साधा पौर्णिमा. पौर्णिमा ही 15व्या तिथीला पौर्णिमा येते. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी असं करत 15वा दिवस जो तो पौर्णिमेचा. मग पौर्णिमा म्हणजे 10+5 म्हणून पौर्णिमा. मग 10 काय? तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, ही 10. आणि त्याच्यात 5 मिळवले. काय मिळवले? तर ही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जे विषय भोगतात ते शब्द स्पर्श रूप रसगंध, हे 5 हे मिळवले की झाले 15. अशा रीतीनं 10-5 करुनी साधा पौर्णिमा. ह्या गोष्टी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि त्यांनी भोगला जाणारा विषय ह्या वेगवेगळ्या गोष्टी नसून एकच चैतन्य आहे असं पहा. 10-5 करुनी साधा पौर्णिमा. आणि हे एकच चैतन्य जे आहे ते परिपूर्ण आहे अशा विवेकाचं पक्वान्न तुम्ही सेवन करा, ते आत्मसात करा. आणि धरा निष्कामा. कोणतीही कामना मनामध्ये ठेवू नका.
अशा अंतःकरणानं राहा, अशा धृतीनं, अशा धारणेनं राहा, धरा निष्कामा. हाच भाग पुढं आता वेगळ्या प्रकाराने सांगितला परिभाषेनं, पण त्यालाही संदर्भ आहे तो होळीच्या आचाराचा आहे. होळी म्हटलं की चौकामध्ये लोक जमा होतात, ह्याच्या घरचं त्याच्या घरचं लाकूड फाटा चोरून आणतात आणि तिथं आग पेटवून बोंब ठोकायला सुरुवात करतात. तर चहूदेहांच्या चव्हाट्यावरी खुंट उभा करा भावाचा. एरंडाचा खुंट लावतात, उसाचा खुंट लावतात मध्ये. पंत महाराज सांगतात चहूदेहांच्या चव्हाट्यावरी, चव्हाटा चौक, चार बाजूंनी येऊन मिळणारी गोष्ट. कोणते रस्ते हे? तर हे चारही देहांचे रस्ते, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, हे देह सगळे एकमेकाशी मिळालेले आहेत. असा जो साक्षी भाव त्याच्या ठिकाणी तुम्ही एरंडाचा उसाचा खुंट उभा करा. तो एरंड किंवा ऊस जो आहे तो काय आहे? तर तो भावाचा आहे. एक भाव निश्चित धरा की माझा सद्गुरूच सर्व काही श्रेष्ठ, तोच सगळीकडे भरलेला आहे. आणि हा चौक जो आहे तो चौक सुद्धा ही भ्रांतीच आहे ही गोष्ट एक अखंड व्यापक परिपूर्ण असा सद्गुरू आहे. हा भाव तुम्ही तिथं चौकामध्ये जाऊन तो खुंट उभा करा भावाचा. कोशगत कल्पना शेणी त्वरित गोळा करा. हे चार देह जे आपण पाहतो, स्थूल देह म्हणजे सगळी इंद्रिय, सूक्ष्म देह म्हणजे त्यांच्या मधल्या भावभावना, कारण देह म्हणजे त्याच्या मुळातशी असलेला मीपणा, अज्ञान, आणि त्या अज्ञानालाही गिळून असणारा साक्षी भाव तो महाकारण देह. ह्या परिभाषेप्रमाणेच दुसरी जी परिभाषा आहे ती पंचकोशांची आहे की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे 5 कोशांनी हे देह बनलेला आहे. अशा दुसऱ्या एका प्रकारानं हेच विश्लेषण केलं जातं. त्याचा उल्लेख पंत महाराज करतात की पंचकोशगत कल्पना शेणी त्वरित गोळा करा. ह्या 5 कोशांमध्ये वेगवेगळ्या कल्पना ज्या आहेत भरलेल्या त्या शेण्या आहेत असं समजा. ह्या चहूदेहांच्या चव्हाट्यावरती त्या रचा आणि तो खुंट उभा करून जाळा. त्या कल्पना शेणी जाळायच्या आहेत. मी अन्नानं बनलेला हा देह मी नव्हे, माझ्या शरीरामध्ये खेळत असलेला प्राण हा मी नव्हे, माझ्या संकल्प विकल्पांमध्ये मी खेळतो ते मन जे आहे ते मन मी नव्हे. अशा तऱ्हेनं विज्ञानमय, आनंदमय असेही कोश, हे जे कोश आहेत ह्या देखील कल्पनाच आहेत. आणि या कल्पना शेणी त्वरित गोळा करा, त्या सगळ्या एका ठिकाणी करा आणि जाळा. ज्ञानाग्नी चेतवुनी झड करी वासना भस्म करा. हा जाळायचं कशानं जाळायचो? तर आगीनं जाळायचा. चूड पेटवायची आणि ह्या शेण्या पेटवायच्या, त्या ज्या काही लाकूड फाटा जमा केलेला आहे तो सगळा पेटवायचा. नाहीसा करायचा. कशानं? तर ज्ञानाग्नी चेतवुनी झडकरी. झडकरी अगदी पटकन, क्षण न लावता लगेच करा हे काम. का? तर ते ज्ञानच तुम्ही आहात. हे हा मी नव्हे हे तुम्हाला कळतं किंवा नाही? तर कळतं, कारण तुम्ही या सगळ्याचे साक्षी आहात. ते साक्षीपणा मध्ये असलेलं जे ज्ञान आहे तेच ज्ञान सगळीकडे पसरवा. तो ज्ञानाचा आगीचा डोंब जो आहे त्यामध्ये सगळं हे जाळून भस्मसात करा. झड करी वासना भस्म करा. आणि पुन्हा जन्म घेण्यासाठी बीजभूत असलेल्या संकल्प विकल्पांच्या ज्या वासना आहेत, तीव्र संकल्प विकल्प म्हणजे वासना, त्या लोकवासना, देहवासना, शास्त्र वासना, अशा वेगवेगळ्या रूपांनी आपण ओळखतो की माझ्या देहाला सुख झालं पाहिजे, मला झोपायला मिळालं पाहिजे, मला खायला मिळालं पाहिजे, माझे लोकांनी कौतुक केलं पाहिजे. ह्या सगळ्या वासना ज्या आहेत
होणं काहीही शिल्लक नाही असं राहा, वासना भस्म करा. या बीजभूत जे आहे पुन्हा पुन्हा जन्माचं, त्या गोष्टी काय तर संकल्प विकल्प आहेत, ते सगळे जाळून टाका. कशानं? तर ज्ञानाग्नीनं. अरे होणं जाणं काही नाही आहे, तो मीच आत बाहेर अखंड परिपूर्ण असा आत्माच आहे. विरती विभूती अंगी चर्चुनी बोध सोटा धरा. हे म्हणणं सोपं आहे, पण अहो एक दिवस हा बोध ऐकून झाला नाही झाला तोवर माझ्या मनामध्ये पुन्हा पुन्हा ह्या विषयांचे संकल्प येतात. मला प्रमोशन मिळवलं पाहिजे, माझा पगार वाढला पाहिजे, किंवा मला नफा झाला पाहिजे, मला अजून मोठं काम कसं मिळेल, किंवा माझा वंश वाढला पाहिजे. अनेक अनेक गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला पुन्हा जन्माच्या चक्रामध्ये अडकवणाऱ्या आहेत. ह्या विषयांची विरती धरली पाहिजे. ती विरती विभूती अंगी चर्चुनी. विभूती राख, हे ज्या वासना भस्म केलेल्या आहेत ते भस्म अंगाला फासा, म्हणजे पुन्हा या विषयाकडे मी पाहणार नाही अशा तऱ्हेची विरती, ही विभूती अंगी चर्चुनी, अंगाला फासून राहा तुम्ही. म्हणजे हे ते विषयांचे संकल्प तुम्हाला पुन्हा बाधणार नाहीत. बोध सोटा धरा हाती. आणि काय? बोधाचा सोटा हातात घ्या. होळीला झुंड करून जातात त्यावेळेला हातामध्ये काय 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 फिरवत जातात. कोण वाघाचं सोंग घेतं, आणखीन कोण काय करतं, वगैरे वगैरे वगैरे. तर तो बोधाचा सोटा तुम्ही हातात घ्या, की सद्गुरु आत्मा तुझा तूची बोध मनीचा सोडू नको. हा बोध सोटा हातात घ्या. मिथ्या कल्पना उडवित तत्व मार्गी भरा. या सगळ्या सृष्टीचं तत्व काय, मूल तत्व काय, हे शोधण्याचा जो मार्ग, तो तत्व मार्ग, त्याच्यामध्ये सगळा तुम्ही सगळेजण मिळून एकत्र होऊन असे एकत्र या. आणि ते कसं? मिथ्या कल्पना धूळ उडवित. ह्या दिवसांमध्ये पावसाचा लवलेश नसतो, रस्त्यानं चालायला लागलो की धूळ उडते. तशी मिथ्या असलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या कल्पना आहेत. आणि ही कल्पना कशी आहे? या सगळ्या कल्पना धुळीसारख्या तुच्छ आहेत. अशा त्याला लाथा मारत तुम्ही या तत्वाच्या मार्गावरती चला. भक्ती पिचकारी हाती घेऊन प्रेम रंगे मारा. होळीचा सण म्हटलं की रंग आलाच, चिखलफेक आली, एकमेकाला रंगवणं आलं, आणि आनंद मानणं आलं. काय सुरेख रंग वेगवेगळे दिसतात या सृष्टीमध्ये, असं पाहून ते जे रंग आहेत ते भक्तीच्या पिचकारीनं रंग उडवा. आणि आपणच आत्माच सगळीकडे पसरलेला आहे असा निजरंग सगळीकडे पसरवा. भक्ती पिचकारी हाती घेऊन प्रेम रंगे मारा. प्रेमानं प्रेमाचाच रंग फुलवा. की आवड, प्रेम जे आहे, आवड, की हा मीच आहे. स्वतःपेक्षा दुसरं काहीही आवडीचं नसतं, आणि स्वतःच आपणच सर्व काही या जगामध्ये, माझा मीच सर्वात ठाई, अशा तऱ्हेनं प्रेमानं पाहणं, हे त्या प्रेमरंगाचं लक्षण आहे. तर ते भक्तीच्या पिचकारीमधून तो हा प्रेमरंग सगळीकडं उडवा. अहंकार काम झाडूनी आताची जीवदशा रोपा. आता जे तुम्ही स्वतःला जीव म्हणता, जीवाची दशा म्हणजे 5 महाभूत आणि त्यांची जाणीव आणि त्याचा अधिक अभिमान, ही सगळी जीवदशा, हिचा लोप करा. कसा लोप करा? तर अहंकार आणि काम जाळून. हे माझ्यातलं मी पण कुठून आलं याचा शोध घेत गेलात की तो ज्ञानाचा जो अग्नी आहे तो ते अहंता भस्मसात करतो. आणि मूळ मीच राहिलो नाही तर मला हवं अशा तऱ्हेचा जो काम, काम म्हणजे इच्छा, मुळात मी पण उरलं नाही तर मला काही हवं अशी कल्पना उठेल का? उठणारच नाही. म्हणून अहंकार आणि काम
की ज्या कामनेमुळं पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो तो काम हा जळून जातो, जाळला जातो. ते ह्या दोन्ही गोष्टी जाळा आणि आताची जीवदशा जी आहे ती लोप करा. तत्वमसी महावाक्य बोधे हरा पुण्य पापा. आणि ही जीवदशा लोप व्हायची तर काय ऐकायला पाहिजे तुम्ही? तत्वमसी हा बोध तुम्ही ऐका. तेच तू आहेस. अरे या सृष्टीमध्ये जे आत बाहेर सगुण निर्गुणपणानं जे भरून उरलेलं असं जे अविनाश तत्व आहे तेच जे अविकारी आहे, जे अखंड आहे, ज्याच्यात भेद नाही, ज्याच्यात भ्रांती नाही, असं ज्ञानमय असं जे स्वरूप आहे तेच तू आहेस. अशा बोधानं पुण्यही नाही पापही नाही, अशा पुण्य पापाच्या पलीकडच्या स्थितीवरती तुम्ही चढा. मायातीत माया विधुर सदाही पुकारा. आणि तो ओंकार जो बोंब मारता आहात त्याचा अर्थ काय की नामरूपात्मक तुम्ही नाही आहात, नामाच्या रूपाच्या पलीकडचे तुम्ही आहात, मायेच्या पलीकडचे तुम्ही आहात. मायेचा तुमचा संबंधच नाही. माया विधुर, माया नावाची स्त्री मेलेला जो चैतन्य रूप नवरा तो तो माया विधुर असा असा मी आहे. अशा सदाही पुकारा, असा पुकारा करा बोंब मारत. हो काळातीत सहज होऊनी वैत भाव मारा. आणि काळ ही कल्पना मात्र, या काळालाही गिळून उरणारा सद्गुरूच सगळीकडे आहे. असा त्या सद्गुरु रूपाशी एकरूप होऊन द्वैत भाव वेगळेपणा जो आहे तो सगळा मारून टाका. अद्वयामले धुंद होऊनी भवमडके फोडा. होळी म्हटलं की अंमल करतात लोक. तो अंमल जरूर करायचा, पण कशाचा? अद्वय अमले, सद्गुरु आणि मी एकच आहे असा एकपणाचा अंमल. तो त्या अंमलानं धुंद व्हा. भवमडके फोडा, पुन्हा जन्म नाही. भव म्हणजे पुन्हा होणं, होणं रूप मडकं जे आहे ते फोडा. होणं मडकं देह, होणं होण्याला कारण असणारा हा जो देह आहे हा मी नव्हे. अशा अशा यानं राहा. भवमडके फोडा, मनवारूवरी विन्मुख बैसुने अहम ममता सोडा. त्या पूज्य भाऊसाहेब दंडीकरांचं हे अत्यंत आवडतं चरण बरं का हे. मनवारूवरी विन्मुख बैसुनी. मन वारू म्हणजे घोडा. मन हा घोड्यासारखा आहे. का बरं घोड्यासारखं आहे? तर घोडं सुसाट पळत असतं, तसं मन सुसाट पळत असतं आणि ते दिशाहीन फिरतं, कधी या दिशेला कधी त्या दिशेला. तर त्याच्यावरती तुम्ही विन्मुख बसा. मन जिकडे जाईल तिकडे जाऊच नका. त्याच्याकडे पाठ केली की आपोआप तुम्ही तुमच्या ठिकाणी राहाल. मनवारूवरी विन्मुख बैसून, त्या मनावर ताबा ठेवा. त्याच्यावरती विन्मुख बसा. म्हणजे त्या घोड्याचं तोंड जिकडे आहे तिकडं तुमचं तोंड ठेवू नका, त्या दिशेला तुम्ही जाऊ नका. अहम ममता सोडा, मी आणि माझं या गोष्टी तुम्ही सोडा. मनवारूवरी विन्मुख बैसुनी अहम ममता सोडा. वृत्तीतळी निमग्न होऊनी समरस सुख पहा. ही अहमपणाची वृत्ती जी आहे त्याचा तळ शोधा. त्या अहंतेचा तळ काय? हा अहम आला कुठून? हा तळ शोधा आणि तिथं तुम्ही मग्न होऊन जा, बुडून जा. कारण वृत्तीच्या तळाशी काय आहे? तर काहीच नाही. असं विलक्षण स्वरूप आहे की जे वर्णन करताना वेद सुद्धा लाजून न इति म्हणाले. वृत्तीतळी निमग्न होऊन समरस सुख पहा. सगळं सगळं तुमचाच रस सगळीकडे पसरलेला आहे. एक रस होणं जे म्हणतात तसं एक रस होऊन तुम्ही राहा. त्या वृत्तीचा तळ जो आहे तोच सगळीकडे समरूपानं सच्चित आनंद रूपानं सदा एकसारखा भरून राहिलेला आहे. आणि त्या सगळीकडं व्यापून असलेल्याचं त्याचं समरसाचं सुख जे आहे ते तुम्ही पहा. ब्रह्मरूपाचे मर्म जाणून निश्चिंत गुरुपदी राहा. अशा रीतीनं त्या ब्रह्मरूपाचं सच्चिदानंद रूपाचं मर्म जाणून
म्हणजे नुसतंच विचारांनी हे सगळं सच्चिदानंद आहे असं तोंडून म्हणून किंवा हे सगळं ब्रह्म आहे असं नुसतं तोंडानं म्हणायचं नाही, तर तसा अनुभव घ्यायचा. आणि आणि कसं राहा, गुरुपदी निश्चिंत राहा. हे दाखवणारा जो गुरु आहे त्याच्या पायी काळजी न करता राहा. सर्व होणं जाणं आहे ते सगळं माझा गुरुच आहे असं लक्षात घेऊन वरीलेस जगा, निश्चिंत राहा. उद्या काय होईल, पुढच्या क्षणाला काय होईल फिकीर नाही ना. झालो फकीर नाही फिकीर, असं असं गुरुपदी निश्चिंत राहा, निश्चिंत राहा. अवधूत पायी पूर्ण भरवसा, असा जो सद्गुरु अवधूत जो त्यानं हे सगळं मर्म दाखवलं, त्याच्या पायी पूर्ण भरवसा. काय करायचं ते कर, कम व्हॉट मे, शड्डू ठोकून कम मे व्हॉट, असं भाऊसाहेब सांगायचे. अगदी शड्डू ठोकून सांगायचे, माझा समर्थ आहे सद्गुरु, काय व्हायचं ते होऊ दे तिकडं. अवधूत पायी पूर्ण भरवसा, करी निर्धारा, हा निर्धार कर मनाचा, ह्याच्या खेरीज दुसरा निश्चय नको. सद्गुरु नाम गर्जत नित्य दत्त रूपी भरा. सद्गुरु नाम ओंकार प्रणवध्वनी परिसा म्हणून जे सुरुवातीला सांगितलं ते ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. सद्गुरु नाम गर्जत नित्य दत्त रूपी भरा. त्यानं दिलेल्या रूपामध्ये, त्यानं जे रूप दाखवलं त्यामध्ये, त्या दत्तामध्ये, त्या पंतामध्ये, त्या असलेल्या रूपामध्ये तुम्ही भरून जा, त्याशी एकरूप होऊन जा. गा तुम्ही शिमगा निज हितऊ मगा, प्रणवध्वनी परिसा अखंड, प्रणवध्वनी परिसा अखंड. गा तुम्ही शिमगा. श्री गुरुदेव दत्त. विश्वनाथ. धन्यवाद सुधीर दादा, खूप छान मार्गदर्शन केलं त्या पदानिमित्त. आणि आता निकिता, सौ निकिता नाईक यांनाही मी विनंती करतो की या होळी सणाचा आनंद द्विगुणित करायला त्या आपल्याला पद पद म्हणणार आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी. आत्यानं बोलायचंय का पहा. हो, पद पद झाला सांगतो मी त्यांना. अनम्यूट करा. नमस्कार. पद क्रमांक 2086. श्री गुरुदेव दत्त. त्राता तू दाता, त्राता तू दाता, भक्ता निज शांती दाता. त्राता तू दाता, त्राता तू दाता, भक्ता निज शांती दाता. माय बाप तू दासा होनी, माय बाप तू दासा होनी, वाहसी त्या माथा, वाह माथा, भक्ता निज शांती दाता. त्राता तू दाता, त्राता तू दाता, भक्ता निज शांती दाता. सर्व पापांची होळी करुनी, सर्व पापांची होळी करुनी, मृत्यूसी हरता, मृत्यूसी हरता, भक्ता निज शांती दाता. त्राता तू दाता, त्राता तू
निज शांती दाता ब्रह्मानंदे सहज नटसी ब्रह्मानंदे सहज नटसी दत्तावधूता दत्तावधूता भक्ता निज शांती दाता त्राता तू दाता त्राता तू दाता भक्ता निज शांती दाता भक्ता निज शांती दाता श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद निकिताताई, खूप छान भजन सेवा सादर केली. आता मी अप्पा साहेबांना विनंती करतो की त्यांनी होळी निमित्त मार्गदर्शन करावं. सुधीरनी नमस्कार. नमस्कार. नमस्कार अप्पा. सुधीरनी फार सुंदर रीतीने गा तुम्ही शिमगा यावरती छान विश्लेषण केलेलं आहे. भाऊसाहेबांचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आवडतं पद बेळगावला खडे बाजारात आमच्या घरासमोर समाधीच्या मंदिराच्या तिथं धुळवडीच्या दिवशी होळी पेटायची आणि त्यावेळेला आमचे ज्येष्ठ बंधू आप्पांना त्याच्या स्मरणार्थ आम्ही एकत्र सांप्रदायिक कार्यक्रमाला तिथे 12 वाजता बसायचो घरी. आणि त्यावेळेला त्या पदावरती विश्लेषण बाबा करायचे, भाऊसाहेब करायचे, बरीच मंडळी यायची आणि फार आवडतं पद, सगळ्यांचंच आवडतं पद. पण या सगळ्या पदामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला सगळ्याच गोष्टी टाकून द्यायच्या आहेत. त्या होळीला बेळगावला त्या ह्याच्यामध्ये तर लोक सगळे रंगून झालेले आपले अंगाचे कपडे बिडे सगळे त्या होळीमध्ये टाकून असे फक्त निकरवरती मग घरी जातात आणि मग असा आनंद साजरा करतात. म्हणजे त्या सगळ्यामध्ये आनंद का मिळतो तर माझ्या डोक्यावरचं ओझं काय जे आहे, मी पणाचं ओझं आहे, माझ्या संसाराचं ओझं आहे, ते सगळं ओझं झटकून दिलं. मी कुठल्याही गोष्टीतनं बाहेर पडलो, मी राहिलोच नाही, सगळा तू 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 तूच झाला की आपोआपच आनंद मिळतो. आणि हे जे ओझं नाहीसं करण्याची पंतांनी खूण यात सांगितली, ती सांगितली ते प्रणवध्वनी परिसा अखंड. प्रणवध्वनी परिसा अखंड ते पण सुधीरने छान सांगितलं की ओंकार जो आहे पंतांचा, ओंकाराचं पण पंतांनी प्रेमतरंगमध्ये वर्णन केलेलं आहे. नंतर कल्याणला लिहिलेल्या पत्रामध्ये वर्णन केलेलं आहे, स्फुटलेखामध्ये वर्णन केलं ओम नमः शिवायचं. आणि हा षडाक्षरी मंत्र जो आहे, त्या षडाक्षरी मंत्रामध्ये पंतांनी सांगितलंय की ओम नमः शिवाय नुसतं तुम्ही म्हणलं, अर्थ समजून म्हटलं तर आणखीन छान, तर अर्थ न समजता तरी नुसतं म्हणलं तर उलट्या नामे वाल्या तरला, तसा ओम नमः शिवायच्या जपानं आपण सगळेच पंतरूपात भरणार आहोत. आणि ते दत्तरूपी भरा, मला एक ते आपण लहानपणी माहिती आहे फाउंटन पेन वापरायचो. त्या फाउंटन पेन मध्ये काय असायचं, एक त्याला असं हे अजून पंप असायचा आणि त्या पंपनं ते पेन उलट ते शाईच्या ह्याच्यात केलं की ती शाई त्या पेन मध्ये सगळी भरून यायची. तसा आपला देह जो आहे त्या देहामध्ये आपण दत्तरूप भरून घेऊया. पंतांनी आपल्याला दिलेलंच आहे, आपल्याला अनुग्रह जेव्हा दिला ते दिलेलंच आहे, तत्वमसी दाखवलेलंच आहे, प्रकाश दाखवलेलाच आहे. फक्त काय झालंय आपण तिकडे लक्ष देत नाहीये, आपण संसारामध्ये अडकलेलो आहोत. त्या संसारामध्ये वेळ काढून हा संसार राजा तूच माझा पूर्ण करणार आहेस, माझं सगळं तूच आहेस, तुझ्याशी दुसरं काहीच नाही, असा भाव करून पंतांचा आवडता शब्द त्यातला आहे दत्तरूपी भरा. दत्तपूजन करामध्ये सुद्धा शेवटी दत्तरूपी भरा म्हणतात. प्रेम तरंग मध्ये सुद्धा शेवटी ते काय म्हणतात, घटाकाश महदाकाश न्यायाने दत्तरूपात तुम्ही एकरूप व्हा. अशा रीतीने सर्वच आपण पंत महाराज आहोत, हा भाव आता बोलणारे ऐकणारे सगळेच पंत महाराज आहेत, हा चिद्विदासाचा भाव हा जर आपला कायम झाला की आपल्या आयुष्याच्या सर्व पापांची होळी होऊन आपण प्रणवध्वनी परस्पर दत्तरूप होऊन जाऊन आनंदाने कालक्रमणा करू. असंच आपण सर्वजण करूया अशी मी सगळ्यांच्या वतीनं पंतांना प्रार्थना करतो. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद अप्पा, खूप छान मार्गदर्शन केलं. आता मी लता त्यांना विनंती करतो की होळी पौर्णिमेनिमित्त आम्हाला मार्गदर्शन करावं. मार्गदर्शन नाही पण
सुधीर सुधीर आणि आप्पा दोघांनाही धन्यवाद देते की अतिशय सुरेख त्यांनी मार्गदर्शन केलं. आशीर्वाद आणि धन्यवाद दोन्ही. आणि सगळ्यांनाच उपस्थित जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांना आशीर्वाद होळीच्या निमित्ताने. आणि असेच तुम्ही मार्गदर्शक होणार आहात, तसेच व्हा. दोघांचे मार्गदर्शन तुम्हाला अखंड काळपर्यंत मिळत राहो. आता आप्पांनी जर म्हटलं की आप पंत स्वरूपच व्हा. पंतांनी या 7व्या पुष्पामध्ये एका परागामध्ये तेच सांगितलंय, पंतासारखं होऊ नका, पंतच व्हा. तर तसंच दत्तरूपी भरा आणि पंतच व्हा, असा सगळ्यांना आशीर्वाद. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आत्या. आता मी अभिजित दादांना विनंती करतो की होळी निमित्त सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार सर्वांना, होळीच्या शुभेच्छा. खूप खूप सुंदर सांगितलं सुधीरने, अप्पाने पण ऍज युजल खूप छान सांगितलं थोडक्यात आणि छान. पण सुधीर वॉज फॅब्युलस. म्हणजे ही जे आपली क्लिप आहे ना, ही आपण आपल्या रेग्युलरच्या पासून वेगळी करूया. आफ्टर द रेकॉर्डिंग इज डन ही वेगळी करून ह्याचं एक छोटस फॉर्मॅट व्हिडिओचं बनवून आपण सगळीकडे हे आपण त्याचा प्रसार करूया. कारण खूप सुंदर सांगितलंय ह्याचं पत्र पण आणि आपलं ह्याचं पद आणि ह्याचा अर्थ असं पाठवून देऊ. किंवा शक्य झालं तर हे कधी टाईप करताना सुधीर बोललाय ते सर्व फार छान होईल. म्हणजे इट विल बी अ कलेक्टर्स आयटम. आणि खूप सुंदर सांगितलं सुधीरने. आय थिंक खूप छान स्फुरण होतं सुधीरलाही. तसं आपण सगळे वी हॅव टू बी अ विटनेस टू ईच अँड एव्हरी सिच्युएशन. If we can become a witness of what is happening, I think we will enjoy more. खाऊ पिऊ खेळ खेळू सहज गंमत पाहू रे, हा जो अनुभव आहे हा, if we become a witness of what is happening in our life, then I think we will be able to do more better. छान छान. सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा. खूप छान. सुधीर एक्सलंट, अप्पा एक्सलंट, आत्या एक्सलंट. सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. खूप छान वाटतं. छान. धन्यवाद. धन्यवाद अभिजित दादा. आज होळी निमित्त आपल्या कार्यक्रमाची सुरुवात खूप छान झाली आहे. आपल्या मार्गदर्शनकडून सर्वांना छान शुभेच्छा मिळाल्या. आता आपण आपल्या आजच्या पत्रवाचनाकडे वळूया. आजचं पत्र हे सौ निकिता नाईक पत्र क्रमांक 17 यावर विवेचन करणार आहे. त्याच्या संदर्भात आता त्यांनी सुचवलेलं एक पदही ते म्हणणार आहे. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पत्र वाचनास सुरुवात करावी. पहिल्यांदा पद म्हणू का? हो चालेल. हो. माझ्या पत्राच्या अनुसरून जे सुचवलेलं लता त्यांनी सुधीर काकांनी जे पद आहे त्याचं मी पहिल्यांदा पद म्हणते. पद क्रमांक 179. भक्ती करिता हृदय प्रकटे, भक्ती करिता हृदय प्रगटे, नित्य गुरुदेवा सत्य ज्ञानानंत आत्मा राम स्वयमेव. भक्ती करिता हृदय प्रकटे, नित्य गुरुदेवा सत्य ज्ञानानंत आत्मा राम स्वयमेव. शास्त्राभ्यासे विद्याध्ययने नकळे त्याचा ठाव. शास्त्राभ्यासे विद्याध्ययने नकळे त्याचा ठाव. भोग त्यागुनी योगेशिणता न मिळे निज ठाव. भोग त्यागुनी योगेशिणता न मिळे निज ठाव. भक्ती करिता
हृदयी प्रकटे नित्य गुरुदेव सत्य ज्ञानानंत आत्मा राम स्वयमेव देह गेह धन सुता दे मिथ्या वैभव देह गेह धन सुता दे मिथ्या वैभव क्षणात नष्ट होईल टाकी मी माझा भाव क्षणात नष्ट होईल टाकी मी माझा भाव भक्ती करिता हृदयी प्रकटे नित्य गुरुदेव सत्य ज्ञानानंत आत्मा राम स्वयमेव आत्महिताची सोय नेणता आत्महिताची सोय नेणता पशुचा मानव आत्महिताची सोय नेणता पशुचा मानव दत्त गुरुचे नाम तारक भवसागरी नाव दत्त गुरूंचे नाम तारक भवसागरी नाव भक्ती करिता हृदयी प्रकटे नित्य गुरुदेव सत्य ज्ञानानंत आत्मा राम स्वयमेव आत्मा राम स्वयमेव श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद निकिताई, खूप छान भजन सेवा सादर केली. आता तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पत्रवाचनास सुरुवात करावी. श्री गुरुदेव दत्त. हरिहर वंद्य तू सद्गुरु माय माझे सुरवर मुनी जना लागले ध्यान तुझे कलियुगी प्रत्यक्ष दाविसी रूप भक्ता अनुसुया नंदना धाव रे धाव दत्ता. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय. श्री गुरुदेव दत्तावधूत. पंतांच्या आशीर्वादाने आणि सर्व बेंटासच्या आणि सर्व आत्या आबा रतनताई आणि सर्वात महत्वाचं सुधीर काकांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने मी एक प्रयत्न करते. आजचं पत्र आहे पत्र क्रमांक 17 गणू यांना लिहिलेलं. पत्र 17 गणू. तारीख आहे 4/9/1885. गणू. दोन्ही पत्रे पोहोचली. स्वतःच विस्मरण फार पडत असते म्हणून दुसऱ्याच सांगितले होते. तिकडूनही तोच प्रकार घडला. पहिल्या पत्राने जागृत झालो तो पुन्हा विसर पडला. आजच्या पत्राने पुरा स्मरणी आलो आहे. कितीही हुशारी ठेवली तरी दिवसेंदिवस वृत्ती कल्पितास विटू लागल्याने उदासीन असते. आता तुम्ही इतकेच करणे की माझ्याकडून कोणतेही काम करून घेणे तर स्मरण देत गेले की उत्तम रीतीने काम शेवटाच जाईल. पण हुशारी देणे आठवण देणे तुमच्याकडे आहे. दत्तात्रेय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ. स्वप्नी ही कर्तृत्वाभिमान ही अनन्य भावना समर्थांचे साई ठेवणे हीच अविभचरिणी भक्ती म्हणविते.
आणि तेव्हाच योगक्षेमं वहाम्यहं या वचनाचा अनुभव येतो. ममत्वाचा विषय समर्थ आणि अहंतेच्या जागी लीन वृत्ती ही स्थिती भजनानंदास योग्य नव्हे काय? यापासून प्रेमलहरी सहज उचेल ना. आपले नाव विसरणेच हे सद्गुरूचे नामस्मरण आणि आपल्या स्वरूपाचेच विस्मरण हे सद्गुरु रूपाचे ध्यान. हे खरे काय? जागृती स्वप्न या अवस्थातील भेद न जाणणे जीवपण, भेद जाणणे शिवपण आणि अभेद दृष्टीने पाहणे निज स्थिती. कारणात कार्य की कार्यात कारण? आत्मज्ञानानंतर देहाभिमान शोभतो की देहाभिमानात आत्मज्ञान शोभते? अभिमान गेला की मीच नाही, मग तू कुठे आहे? पण सद्गुरु स्वरूप मी तूपणा विरहित अनंत आहे. याकरिताच जोवर मीपणाचे स्मरण आहे तोपर्यंत सद्गुरूचे भजन सोडू नको. या उपर मौज तुझाच दत्त. हे पत्र लिहिले आहे गणू यांना. तरी त्यांचा पहिल्यांदा मी व्यक्ती परिचय करून देते की दिवेकर रचित श्री पंत महाराज चरित्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणे पंतांच्या गुरु बंधू किंवा शिष्य वर्गामध्ये अनेक गणू म्हणजे गणेश गणपती उर्फ गणू होते. मग ह्या पत्रातील नेमके गणू म्हणजे कोण? यासाठी आधी गणू कोण कोण होते यांचं थोडासा संदर्भानुसार मी थोडस नाव घेते. गणू उर्फ गणेश प्रभाकर काकतकर बेळगावचे, गणेश वासुदेव गणपुले धारवाडचे, गणेश विनायक कुलकर्णी काकती आणि गणपतराव आठवले वकील बेळगाव ज्यांच्या माडीवर पंत शिकवण्या घ्यायचे, आणि गणपतराव रामचंद्र दीक्षित इनामदार. मग ह्यातील गणू, पत्रातील गणू हे कशावरून ओळखावे? तर ह्या पत्रामध्ये जो मजकूर लिहिला आहे, ज्या प्रेमळ अधिकार वाणीमध्ये हे पत्र लिहिलं आहे त्यावरून असा अंदाज करता येतो किंवा असं स्पष्ट वाटतंय की गणू म्हणजे पंतांचे मावस भाऊ श्री गणपती कृष्णाजी पंत मारिहाळकर. गणपती कृष्णाजी पंत मारिहाळकर हे पंतांचे मावस भाऊ होते. पंतांची मावशी बहीण अक्का आणि मावशींचे मिस्टर कृष्णाजी पंत. कृष्णाजी पंतांच्या सगळ्या कुटुंबाला श्री बालमुकुंदांचा अनुग्रह झालेला होता. पंतचरित्रातील पान क्रमांक 103 आणि 108 मध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे गणपतराव मारिहाळकरांबरोबर बद्दल की गणपतराव मारिहाळकर हे पंतांचे मावस भाऊ जरी असले तरी पंतांचा जन्म होता 3/9/1885 आणि गणूंचा जन्म होता 28/4/1856. म्हणजे पंतांपेक्षा 7-8 महिन्यांनी जरी पंतांपेक्षा गणू लहान होते तरी पंतांना अधिकाराने ते वडील बंधू गुरुबंधू होते. कारण बालमुकुंदांची भेट आणि अनुग्रह देण्यामध्ये श्री गणू अण्णांचा फार मोठा दुवा होता हे आपणास माहीतच आहे. पण गणपतराव मारिहाळकरांच्या स्वभावाने करारी आणि मोकळ्या स्वभावामुळे ते थोडे तापट वाटत, त्यांचा थोडा बचक होता. पण आपल्यावरती गणू अण्णांचे फार मोठे उपकार आहेत. कारण पंतांची श्री बालमुकुंदांशी भेट आणि त्यांचा अनुग्रह मिळण्यामध्ये गणूंचा आग्रही स्वभाव फार कारणीभूत होता. आणि पंतांना प्रेमळ सद्गुरू बालमुकुंद मिळाले आणि आपल्याला मिळाले ते पंतांसारखे प्रेमळ सद्गुरू पंत महाराज. गणपतराव मारिहाळकर स्वभावाने करारी, मनमोकळे, थोडेसे तापट होते. पंतही त्यांना भिवून ते पंतांना अडीअडचणीच्या वेळी निरपेक्षतेने आणि वडीलच्या नात्याने वडील गुरुबंधू होते. उपदेशाच्या गोष्टी सांगून मार्गावर आणणारा, सद्गुरूच्या येल्ला ठिकाणದಲ್ಲಿ नन्न हिडी या अमृत वाक्याची आठवण करून देणारा जिवलग सखा प्रेमळ शास्ता होते. गणपतराव मारिहाळकर हे कुलकर्णिकेचे काम करत. ते बेळगाव जवळील अलतगे या गावी कंगराळी नदीच्या ठिकाणी रामलिंगाच्या देवालयाजवळ राहत असत. गणू मारिहाळकर
यांच्याबद्दल पंतांना फार प्रेम आणि जिव्हाळा होता. यानंतर जवळजवळ 14 वर्षांनंतर जेव्हा पंतांनी हा पत्र लिहिल्यानंतर 14 वर्षांच्या काळानंतर गणपतराव मारिहाळकर यांचं निधन प्लेगच्या साथीमध्ये झालं. प्लेगच्या साथीने त्यांचं देहावसान झाल्यामुळे जो जिव्हाळ्याचा संबंध तुटला, पंतांना त्यांचं वियोग दुःख झालं. त्या पंतांना झालेल्या अतीव दुःखाच्या भावना त्यांनी त्यांच्या निर्वाणानंतरच्या 14व्या दिवशी 8/10/1899 रोजी भजनावेळी वियोग दुःखाचा उमाळा ज्या पंतांच्या हृदयातून निघाला ते म्हणजे पद क्रमांक 1558 सॉरी. दश दिशा शून्य भासती तुझ विणे भक्त गणपती. दश दिशा शून्य भासती तुझ विणे भक्त गणपती. जीवलग सखा इष्ट भ्राता जीवलग सखा निर्वाणी पाठी राखा भ्रमशार्वरीची राखा. अवधूत बोध दिव्य ओका प्रपंची सदा उदासी प्राकृता समव्यवहारिसी निजानंदी वास समरसी तुझ विण न मिळे त्रिजगती. म्हणजे तुझ्यासारखा निजानंद सक्त समरसमग्न पुरुष त्रिभुवनात दुसरा कोणी दिसणार नाही असं त्यांचा गौरव केलेला आहे. प्रपंचात सदा उदास राहून सामान्य पुरुषाप्रमाणे व्यवहार करीत होतास, पण तू मात्र सदा निजानंद भोगीत अवधूत स्वरूपाशी नेहमी समरस होतास. आणि पुढे जे म्हणतात, बुद्धी व्यर्थ भ्रमती वृत्तीही निशिदिन शमती. मृतवत हे सगळे ते म्हणजे मन, बुद्धी आणि वृत्ती यांच्या ठिकाणचा अभिमान गलित ग्रात्र होऊन जे सर्व मृतप्राय झालेले आहेत असं पंत म्हणतात. आपल्या ठिकाणचा प्रमाद दूर सारणारा भेद वृत्तीने निवारण करून अभेद बोधाची जागृती देणारा असा हा गणू माझ्यापासून दूर गेला. त्यामुळे पंत सद्गुरूंकडे मागणी करतात, दत्ता देई झडकरी शांती. या पदावरून पंतांना गणू अण्णांबद्दल किती प्रेम होतं, किती जिव्हाळा होता आणि त्या दोघांमधले उभयतांचे संबंध किती उत्कट होते, किती प्रेमळ होते हे या वाक्सुमनांच्या अंजली जी पदारूपी त्यांनी वाहिलेली आहे त्याच्यावर निष्पन्न होते. आता ह्या पत्राची थोडीशी पार्श्वभूमी सांगू इच्छिते. पत्राची पार्श्वभूमी, हे पत्र लिहिलेलं आहे 4/9/1855 रोजी. म्हणजे ह्या काळात पंतांची मनस्थिती कशी होती किंवा आजूबाजूची परिस्थिती कशी होती, त्यांचं अंतस्थिती कशी होती, बाह्यस्थिती कशी होती याचा अभ्यास केला असता असं लक्षात येतं की 4/9/1885 म्हणजे 1882 ते 1885 हा काळ पंतांसाठी फारच अस्वस्थतेचा गेला. कारण 1882 ते अखेर गुरुबंधूंचं जे स्फोटीकरण झालं, जे गुरुबंधू त्यांच्यापासून दूर गेले, जी असमाधानकारक परिस्थिती निर्माण झाली, त्याचा परिणाम असा झाला की सद्गुरूंच्या आठवणी त्यांच्या मनामध्ये सतत जागत होत्या. त्यांच्या मनामध्ये भजनाची लालसा वाढत होती. सद्गुरू आता परत येतील की नाही ही त्यांची जी भावना होती ती आता पूर्णपणे मावळली होती. त्यामुळे अंतर्मुख होऊन स्वानुभवाचे निरीक्षण त्यांचं सुरू झालं आणि जो फुरसतीचा वेळ ते गुरुबंधू आणि शिष्यांच्या संगतीत घालायचे तो त्यांना वेळ मोकळा मिळू लागला. मग ह्या वेळेचा सदुपयोग त्यांनी काय केला तर ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथादी यांच्यासारख्या ग्रंथांचा साहित्याचा अभ्यास केला आणि वामन पंडितांची यथार्थ दीपिका त्यांनी तर अगदी मनापासून त्यांचं त्या ग्रंथावरती फारच प्रेम होतं. यथार्थ दीपिकेचा त्यांनी अभ्यास केला आणि या साहित्यांचा अभ्यास करून त्यांची वृत्ती लेखनाकडे थोडीशी वळली. आणि या काळामध्ये 1882 ते 1885-86 दरम्यान फार अबोध असा अक्षर ठेवा आपल्यासाठी पंतांकडून निर्माण झाला. त्यांची काव्य स्फूर्ती निर्माण झाली. हा अभ्यास चालू असतानाही त्यांचा अनुग्रह, उपदेश देण्याचं कार्यही सुरूच होते आणि त्यांच्या ठायी जी काव्यस्फूर्ती निर्माण झाली, आपले आध्यात्मिक अनुभव, स्वानुभवाने पक्के झालेले सिद्धांत आणि विचार लिहून ठेवण्यास त्यांनी सुरुवात केली. या कालावधीमध्ये पंतांनी जवळजवळ 15 स्फुटलेख, प्रेमतरंग, परमानुभव प्रकाश, अनुभववल्ली भाग 1 आणि 86च्या जानेवारीमध्ये सुद्धा अनुभववल्ली भाग 2
या ग्रंथांचं लेखन केलं. खरं तर अनुभववल्ली भाग 1 हा ग्रंथ सुद्धा पंतांनी गणू मारिहाळकरांच्या घरीच अलतक्याला लिहिला. 1885च्या नाताळच्या सुट्टीला पंत अलतग्याला गेले होते. त्यावेळेला त्यांना सिद्धारूढ स्वामींचं तिथे दर्शन झालं आणि त्यांच्या सोबत जो त्यांनी त्यांचा जो बोध घेतला आणि त्यांच्या मनामध्ये जे स्फुरणा जी आली त्याच्या यांनी अनुभववल्ली भाग 1 त्यांनी ग्रंथ लिहिला आणि घरी परत बेळगावला आल्यानंतर अनुभववल्ली भाग 2 हा ग्रंथ. 1883 ते 1885 ही वर्ष प्रापंचिक पारमार्थिक दृष्ट्या फार अस्वस्थतेची गेली. अशा स्थितीत आपला व्यवसाय, आपली नोकरी सांभाळून अनुभव रूपी दधीचं मंथन करून वाङ्मय रूपी नवनीताचा जो अमूल्य अक्षर ठेवा निर्माण झाला, म्हणूनच या कालावधीला विचारयुग किंवा ज्ञानयुग असं म्हटलेलं संदर्भ दिवेकर चरित्रामध्ये दिसून येतो. 1883 ते 1885च्या दरम्यान वाङ्मयातून त्यांच्या अंतस्थितीची आणि बाह्यस्थितीची चित्र तर उमटतच, पण त्यांचं 1885 अखेरच्या ज्या लेखनावरून दिसतं की त्यांचं आत्मपरीक्षण, तत्वशोधन किती बारकाईने आणि झपाट्याने चाललं होतं. या लेखनामागे काय होतं तर आपल्या अनुयायांची, आपल्या भक्तांची प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नती कशी होईल याबद्दलची कळकळ. आणि याच काळात बरोबर 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3/9/1885 ला पंतांना वयाची 30 वर्ष पूर्ण झाली आणि दुसऱ्याच दिवशी 4/9/1885 रोजी गणू मारिहाळकरांना हे पत्र लिहिल्याचे दिसून येते. पत्राची सुरुवात अशी आहे की दोन्ही पत्रे पोहोचली. स्वतःच विस्मरण फार पडत असते म्हणून दुसऱ्यास सांगितले होते. पत्रामध्ये जे कठीण शब्द आलेले आहेत त्याचा थोडासा अर्थ इथे उलगडूया. कल्पित म्हणजे कल्पना केलेले किंवा हे व्यावहारिक जग. यामध्ये जो योगक्षेम, हे गीतेमधला योगक्षेम हा श्लोकाचा जो संदर्भ दिलाय त्यातला योगक्षेम, योग आणि क्षेम. योग म्हणजे अप्राप्त वस्तूंची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे प्राप्त वस्तूंचे रक्षण. संसार करताना किंवा संसारिक माणसाला काय हवं असतं, जे नवं ते हवं आणि हवं आहे ते टिकावं. मला योगक्षेम किंवा आपला चरितार्थ. तर या योगक्षेमाची काळजी सद्गुरू आपला वाहतो म्हणजे काय करतो, जे आपल्याकडे नाही आहे आपल्या अप्राप्त वस्तूंची प्राप्ती करून देतो आणि त्या प्राप्त झालेल्या वस्तूंचंही रक्षण करतो. अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे एकनिष्ठ भक्ती किंवा अनन्य भक्ती. इतर कुठलाही विचार न करता दत्ता पंता तूच फक्त तूच, ही जी भावना आहे तीच अव्यभिचारिणी भक्ती. अनन्य म्हणजे दुसरं काही नाहीच. ममत्व म्हणजे माझेपण आणि अहंता म्हणजे मीपणा आणि त्याच्यामधला असलेला थोडासा अहंकार. पत्राची सुरुवात थोडीशी वाचते. दोन्ही पत्रे पोहोचली, स्वतःच विस्मरण फार पडत असते म्हणून दुसऱ्याच सांगितले होते. म्हणजे या काळामध्ये पंतही भक्तांना खूप पत्र लिहित होते आणि भक्तही बाहेर गावून त्यांच्याकडून काही बोधाच्या गोष्टी ऐकण्यासाठी, मार्गदर्शनासाठी पत्र लिहित असत. तर गणूंनी त्यांना पत्र लिहिलेलं असावं पूर्वी. दोन्ही पत्रे पोहोचले म्हणजे एकूण 2 पत्र गणूंची पंतांना मिळाली आणि त्याचं उत्तर का मिळालं नाही असा दुसऱ्या पत्रामध्ये संदर्भ असावा म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. स्वतःच विस्मरण फार पडत असते म्हणून दुसऱ्यास सांगितलं होतं की कुणाला तरी सांगितलं होतं की मला गणूंना उत्तर लिहिण्यासाठी आठवण करून दे, पण तिकडूनही तोच प्रकार घडला कारण दुसऱ्यांनाही बहुतेक आठवण करून देण्यास विस्मरण झाले. पहिल्या पत्राने जागृत झालो तो पुन्हा विसर पडला. आजच्या पत्राने पुरा स्मरणी आलो आहे. आता हे दुसरं पत्र मिळाले तर मी पूर्ण स्मरणी आलो आहे, पण का पत्राचं उत्तर लिहावंसं वाटत नाही त्यासाठी ते म्हणतात कितीही हुशारी ठेवली तरी दिवसेंदिवस वृत्ती कल्पितास विटू लागल्याने उदासीन असते. तर यामागेही पार्श्वभूमीतला जो थोडासा संदर्भ जो मी सांगितला आहे तो स्पष्ट होतो की 1883 ते 1885 मध्ये त्यांच्या वाङ्मयातून त्यांची मनस्थिती कशी होती ते दिसून येतं की व्यावहारिक आणि कल्पित जगाविषयी पंतांना फार उदासीनता निर्माण झाली होती. याच काळामध्ये पंतांना सद्गुरूंचा वियोग झालेला होता आणि पंतांची 1885च्या सुमारास जो अवधूत
अवधूत युगाचा जो उल्लेख आहे त्याच्यावरून असं उघड होतं की सद्गुरूंचा वियोग झालेला त्यांच्या ठिकाणी विवेक जागृत होऊन आत्मप्रतीती, गुरुप्रतीती, प्रतीती यांचा मेळ बसवण्याचं जे कार्य चाललं होतं, त्या कार्याला जी चालना मिळाली होती आणि प्रापंचिकदृष्ट्याही थोडीशी स्थिरता आली होती. पण सद्गुरूचा वियोग दुःखाचं जे शल्य अंतःकरणात पोहोचत होतं, त्यामुळे व्यावहारिक कल्पित गोष्टींच्या बद्दल त्यांना उदासीनता आली होती. म्हणजे या ज्या व्यावहारिक गोष्टी आहेत त्या करण्यामध्ये त्यांना उदासीनता वाटत होती. पुढे पंतांनी लिहिलं आहे की आता तुम्ही इतकेच करणे की माझ्याकडून कोणतेही काम करून घेणे तर स्मरण देत गेले की उत्तम रीतीने काम शेवटात जाईल. म्हणजे जर तुम्हाला माझ्याकडून कुठलेही जर एखादं आज्ञा तुम्ही मला दिली असेल, माझ्याकडून कुठलंही काम करून घ्यायचं असेल तर मला आठवण देत चला, म्हणजे हे काम पूर्ण होईल. पण हुशारी देणे, आठवण देणे हे तुमच्याकडे आहे. पंतांना गणूंबद्दल खूप आदर होता, खूप प्रेम जिव्हाळा होता आणि तितकीच त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक आदर भावना होती वडील गुरुबंधूच्या नात्याने. ती यातून दिसते की जर तुम्हाला माझ्याकडनं काम करून घ्यायचं असेल तर सध्या माझी वृत्ती उदासीन आहे, तर मला आठवण देत करत चला. पुढे पंत म्हणतात, दत्तात्रेय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ. आता याचाही थोडासा संदर्भ आपल्या पार्श्वभूमीमध्ये आला की जनार्दन स्वामी एकनाथ पंत ज्यावेळेला फावल्या वेळामध्ये पंतांनी यथार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत यांचा जो अभ्यास सुरू केला होता, त्याच्यामध्ये एकनाथ स्वामींचा जो संदर्भ आलाय की त्यांचे स्वामी जे जनार्दन स्वामी होते हे सुद्धा दत्त संप्रदायातले. दत्त संप्रदायांची परंपरा एकनाथ स्वामींपर्यंत आली होती आणि त्यांचे स्वामी सुद्धा जनार्दन स्वामी जे आहेत ते दत्तात्रेय ह्याच्यामध्ये आहेत. जशी पंतांची गुरु सद्गुरूंबद्दलची जी उत्कट प्रेम भावना होती, तशीच ज्ञानेश्वरांची आणि एकनाथ महाराजांची सुद्धा गुरुभक्ती अत्युत्कट होती. तर त्यांनी जी सद्गुरूची पूर्ण कृपा संपादन केली होती आणि तशीच पूर्ण कृपा सद्गुरू बालमुकुंदांची पंतांवर झालेली होती आणि पंतांना अत्युत्कट भक्ती होती. सद्गुरू बालमुकुंदांचा अनुग्रह झाल्यानंतर आपल्या परमभक्ताला आपलेपण, स्वरूप ज्ञान अथवा पूर्णत्व देण्यासाठी जे प्रेमालिंगन दिलं त्याचा अनुभव जो होता, तसाच अनुभव श्री भगवंताने सद्भक्ताला म्हणजे उद्धवाला प्रेमालिंगन दिल्यानंतर, आपलं सर्वस्व अर्पण केल्यानंतर जे वर्णन आहे ते एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. हृदय एक जाहले, हृदयाचे हृदयी गाथले, कृष्णाने सर्वस्व आपुले ते, हृदयी सुदले उद्धवाचे. आपलं सर्वस्व, आपलं सर्व ज्ञान, आपलं आत्मस्वरूप जे एका हृदयातून दुसऱ्या हृदयात देण्यापेक्षा दोघांचे हृदयच एक झालेले आहे, अशी जी भावना आहे ती भावना पंतांनाही सद्गुरू बालमुकुंदांचा अनुग्रह झाल्यानंतर, त्यांची पूर्ण कृपा संपादन केल्यानंतर झाला होता आणि त्यामुळेच पंतांनाही ह्या जनार्दन स्वामी एकनाथ असा संदर्भ त्यामध्ये दिला. अशी सद्गुरूच्या पूर्ण कृपेने शिष्याच्या हाती जे रहस्य द्यायचं, जे अभेद्य भक्ती रसाचा अथवा प्रेम भक्ती रसाचा जो लाभ मिळतो, याला श्री एकनाथ महाराजांनी 5वा पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. यानंतरचं वाक्य आहे की स्वप्नीही कर्तृत्वाभिमान न उठण्याजोगी अनन्य भावना समर्थांचे ठाई ठेवणेच अव्यभिचारिणी भक्ती म्हणविते. म्हणजे काय की स्वप्नीही कर्तृत्व भान न उठण्याजोगी अनन्य भावना. स्वप्नातही आपलं मन इंद्रियांची जागा घेतं आणि मन विषय भोग करतं. जे मनाला जे विकार आहेत ते स्वप्नातही मन आपले विकार जाणून देतं आणि स्वप्नातही आपल्याला मीपणाचा कर्तृत्व भान येतो. कर्तृत्वाभिमान हा जागृत झाल्यानंतर अनन्य भावना समर्थांच्या ठाई कशी जाईल. मग स्वप्नातही आपल्याला कर्तृत्व भान न उठण्याजोगी अनन्य भावना जर आपण समर्थांच्या ठाई ठेवली तर ती जी भक्तीची अत्युत्कट परमोच्च स्थिती जी प्राप्त होते त्याला म्हणतात अव्यभिचारिणी भक्ती. अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे काय? अनन्य भक्तीच, एकनिष्ठ भक्ती. व्यभिचार म्हणजेच निष्ठा बदलणे. अनन्य म्हणजे दुसरा कोणीही नाही, एकाच भावनेने, अन्य नाही, मी आणि तू, दुसरा अन्य कोणी नाही, दत्ता पंता तूच, अशी जी भावना आहे ती म्हणजे अनन्य भावना. आणि भक्ती म्हणजे काय तर सद्गुरु विषयी असलेली प्रीती.
भक्तीचा उगम थेट हृदयातून होतो, अंतःकरणातून होतो आणि ज्याच्या हृदयात अशी भक्तीची उत्सुकता निर्माण होते त्यालाच भक्तीचा जिव्हाळा समजतो. नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या केलेली आहे की भक्ती म्हणजे ईश्वरावरील सद्गुरूविषयी निरतिशय प्रीती, त्याच्याविषयीची आवड, चित्ताची ओढ, सद्गुरूविषयी भगवंताविषयीची चित्ताची ओढ. आणि भक्ती, अनन्य भक्ती म्हणजे काय? दत्ता केवळ तू तू तूच तूच मी नाहीच, तुझं विना अन्य दाता संस्था कोणी नाही. श्री पंतचरित्र गुरुचरित्र 9 मध्ये 5 निकिताताई तुमचा एको येतोय. दुसरा मोबाईल. एक 2 मिनिटं मी थांब. हो चालेल. चालेल सुरू कर. तर आपण होतो अजूनही ऐकू येतो. सुरू करा. तर भक्ती म्हणजे सद्गुरूविषयी असलेली प्रीती आणि अनन्य भक्ती म्हणजे दत्ता केवळ पंथा तूच अन्य तुझं वेळ कोणी दाता शास्त्र नाही. दत्त माझा देव आंतरिक. दत्त माझे ध्यान पुन्हा ऐकू येतोय. सुरू करा. दत्ता तुझ्याशिवाय माझ्या विश्वामध्ये कोणीही नाही, सद्गुरू शिवाय अन्य कोणी नाही. अशी भक्ती, अनन्य भक्ती, सर्व व्यापी, अष्टपैलू, अकृत्रिम भक्ती ज्याच्या हृदयात वास करते त्यालाच भक्तिवर्म समजते. आणि स्वप्नीही कर्तृत्वाभिमान न उठण्याजोगी जी अनन्य भावना, ज्या अशा अनन्य भावने सद्गुरूला शरण गेले असता भक्तीची पराकोटीची जी अवस्था प्राप्त होणे यालाच अव्यभिचारिणी भक्ती म्हणतात. भक्ती ही ज्ञानाची माता. भक्तीचे अनेक प्रकार जरी असले तरी भक्तीचं मूळ बीज एकच, सद्गुरु प्रीती. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. निष्काम भक्ती, आत्मैक्य भक्ती, आत्मनिवेदन अथवा पराभक्ती, अद्वैत भक्ती, अनन्य भक्ती किंवा अव्यभिचारिणी भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती. तरी त्याचं मूळ बीज एकच, सद्गुरु प्रीती. आणि भक्तीच्याही अशा पायऱ्या आहेत, 5 पायऱ्या. आणि 5वी पायरी म्हणजे सर्व द्वंद्वांचा लय होऊन अनासक वृत्तीने कोठेही आसक्ती न ठेवता अनन्य भावाने केलेली भक्ती. सद्गुरु तू फक्त तूच, इतर कोणीही नाही, इतर कुणाचीही अगर इतर साधनांचीही गरज नाही. अशा भक्तीने जेव्हा आपण सद्गुरूला शरण जातो तेव्हा स्वप्नातही आपल्याला कर्तृत्व भान उठू नये अशी भावना, जी अनन्य भावना समर्थांच्या ठाई ठेवली, अशाच भक्तीला अव्यभिचारिणी भक्ती म्हणविते. आणि तेव्हाच योगक्षेमं वहाम्यहम या वचनाचा अनुभव येतो. योगक्षेमं वहाम्यहम हे जे वाक्य आहे हे गीतेतल्या 9व्या अध्यायातील 22वा श्लोक मधला आहे. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. आणि अशा अव्यभिचारिणी भक्तीचं हे श्री चरित्र पोथी क्रमांक अध्याय 43 मध्ये सुद्धा ओवी क्रमांक 71 मध्ये वर्णन आहे. मुख असावे मोकळे, सुख दुःख न वदावे आगळे. विचार भक्तीमुळे श्री गुरुचरणी ऐसी अव्यभिचार भक्ती, भक्तांसी तू योगीपती, पुढे निजरूप कैशारिती, घ्यावे चित्ते सांगशी ते. ओवी क्रमांक 86 मध्ये म्हणतात, निष्काम भक्ती अंतरी तीची मुक्ती जाण संसारी, अनन्य भक्ती धरिता तरी रक्षक सर्व श्री गुरु सर्व ठाई. तसंच पत्र क्रमांक 143 मध्ये सुद्धा बळवंतरावांना जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये पंत बळवंतरावांना पण सांगतात की श्री गुरुचे भजन अनन्य अविचार भक्तीने केले तर तो समर्थ आपल्याला निज प्रेमापासून अनायासे आपल्या पदी ठेवेल यात शंका नाही.
स्फुटलेख भाग 2 मध्ये सुद्धा 115वा जो लेखांक आहे त्यामध्ये अव्यभिचारी भक्तीने सद्गुरूची कृपा भागणे यामध्ये पंत म्हणतात की आपला कोणत्याही निराभिमानाने निष्कंक निर्मळ निश्चळ मनाने आपलेपणा तुझ्या चरणी अर्पण करून अव्यभिचारी भक्तीने तुझी करुणा भागणे हेच कर्तव्य कर्म समजून असावे. आता जो 22वा श्लोक 9व्या अध्यायातला आहे अनन्यास चिंतयन्तो मां, त्याबद्दल थोडस निरूपण करूया. खरं तर गीतेचं आणि पंतांचं ज्ञान हे जे निरूपण आहे ते खूप अगाध आहे. पण पंतांनी जे अनन्यास चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्, या श्लोकाचा अर्थ अनन्य भावे मला शरण येणाऱ्यांच्या योगक्षेमाची चिंता मी म्हणजे सद्गुरू स्वतः वाहतात आणि अशा पराकोटीची अवस्था प्राप्त झालेल्या भक्तांची सर्वतोपरी काळजी घेऊन आपल्या निजरूपात सामावून घेतात. यथार्थ दीपिकेमध्ये सुद्धा याचं फार सुंदर निरूपण. यथार्थ दीपिकेमध्ये वामन पंडितांची जी यथार्थ दीपिका आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे, अगा अर्जुना म्हणजे मज वेगळे नलगे जास अन्य की शाश्वत मोक्ष ही ना इच्छिते धन्य तेव्हा पदार्थ इच्छिते ते काय, माझे चरण लागता गोड ज्यांची मुमुक्षाही झाली रोड, माझ्या चिंतनाचेही गोड सदा सर्वदा जयांची, ज्यास ऐसे माझे भजन मज वेगळे काही न इच्छिते जो जण, परी मी सकळ सुखदाता भवभंजन योगक्षेम वाहतो तयांचा. पुढे 1422व्या ओळीत त्यामध्ये निरूपण आहे, माझेही ज्याला प्रेम अन्य काहीच न लगे हा नेम, मग अगत्य त्याचा योगक्षेम सर्व विषयी वाहणे. आपल्या सर्व योगक्षेमाची आपल्या सर्व चरितार्थाची सद्गुरू स्वतः चिंता वाहतात. अशी जी भावना आहे अनन्य भावनेने सद्गुरू जो भक्त त्यांना शरण जातो तो त्यांचाच होऊन राहतो. मग त्याचे सुख दुःख त्याची काळजी ही सगळी सद्गुरूची होऊन जातात. ज्ञानेश्वरीमध्ये 342-343 या ज्या ओळ्या आहेत त्याही याच अध्यायाशी निगडित आहेत. ऐसा मनी जो जो धरितो भावो तो पुढा लागे तया देवो, आणि दिधलियाही निर्वाहो तोही मीची करी. हा योगक्षेमो अवघा तयांचा मजसी पडला पांडवा, जयांची या सर्व भावा आश्रयो मी. तैसा मी वाचुनी काही आणिक गोमटेची नाही, मजची नाम पाही जेणेया ठेविले. ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते, ते उपासते तयांते मीची सेवी. अशा अनन्य भावाने सद्गुरूला शरण गेल्यानंतर जी अनन्य भक्ती निर्माण होते त्याच्यातली अनन्य भक्ती कशी आहे तर पंत म्हणतात, अनन्य भक्ती अमृतातसे अमृतत्व देणारी, नित्यमुक्तास मुक्ती देणारी आणि नित्य तृप्तास तृप्ती देणारी आणि आनंदासही आनंद देणारी अशी आहे. पुढे यामध्ये जे वाक्य आहे, ममत्वाचा विषय समर्थ आणि अहंतेच्या जागी लीनवृत्ती, अशी स्थिती भजनानंदास योग्य नव्हे काय, यापासून प्रेमलहरी सहज उठेल ना. ममत्वाचा विषय समर्थ आणि अहंतेच्या जागी लीनवृत्ती अशी जी स्थिती आहे ही स्थिती भजनानंदास योग्य आहे. पंतचरित्रामध्ये उल्लेख आहे, भजन म्हणजे काय तर भजन म्हणजे सहज स्फुरण. श्रीपंतांनी वर्णन केलेल्याप्रमाणे आपण स्वतः आणि देव अगर सद्गुरू याखेरीज अन्य भावना नष्ट होऊन आपले अंतःकरण देवाच्या चरणी लीन होऊन मन जी भाषा बोलते जे गुणवर्णन करते तेच खरं भजन. मग भजनानंदाची स्थिती निर्माण होण्यासाठी माझे पण जे आहे ते सर्व समर्थच, ममत्वाचा विषय समर्थ आणि मीपणा अहंतेच्या जागी जर लीनवृत्ती नम्रपणा ठेवला आणि मीपणा टाकून सद्गुरू स्वरूपच सर्व ठिकाणी आहे ही जी भावना पाहिजे तरच आपल्याला भजनानंदाची स्थिती निर्माण होऊ शकते. श्री पंतचरित्र पान क्रमांक 112 वर म्हटलेलं आहे, कोरडे भजन गाणाऱ्याच्या हृदयात प्रेमानंद कसा उपजावा, मी सद्गुरू भजन करण्यास असमर्थनीय दीन असे समजून
सद्गुरूचे स्मरण करून त्या शुद्ध मनातून आपले शहाणपण, बुद्धिचातुर्य, भजन कौशल्य हेही सर्व गाळून सद्गुरु प्रेमाने सर्व भरून टाकून भजन केले असता का नाही दुसऱ्याच्या मनास आनंद होणार? ममत्वाचा विषय समर्थ. तर पान क्रमांक भक्तलाभ मधील पान क्रमांक 54 मध्ये सुद्धा भजनाबद्दल पंतांनी सांगितलेलं आहे की सेवा नसता, भजन पूजन नसता, भक्तिवर्म न जाणता भक्त कसा झालास? तर असे विचारता ऐक. भक्ती म्हणजे अविभक्त स्थिती. असा अभिन्न भाव तुझ्या माझ्यामध्ये जो अबाधित आहे, सृष्टीतील पंचमहाभूतांचे अगणित व्यवहार जे निर्विरोध चालतात, सुरळीत चालतात, त्यामध्ये बिलकुल व्यभिचार घडत नाही. अहर्निशी म्हणजे दिवस रात्री क्षणाचाही वेळ न दवडता शरीरातील पंचमहाभूते आणि ब्रह्मांड नायक तुझे देहातील पंचभूतांचा जो विनियोग चालला आहे त्यामध्ये बिलकुलही भेद नाही. देव भक्त, गुरु शिष्य आणि त्यांच्यामध्ये उद्भवणारे जे भक्ती प्रेम आहे ते सापेक्ष आहे, एक एक स्वतंत्र असू शकत नाही. ही जी अनन्य अविभिचारी भक्ती नव्हे काय? सत्य ज्ञानानंत स्वरूप आत्म्याच्या प्रीतीच्या ठिकाणी कधीतरी व्यभिचार घडेल का? घडण्यास मार्ग आहे का? तर ब्रह्मांडातील ऐक्य भक्तीस तू वश्य आहेस. तू कशाने वश्य होतोस? तर ऐक्य भक्तीने वश्य होतोस. आणि पंत म्हणतात अनन्य भक्ती ही अमृतत्व देणारी आहे आणि ब्रह्मानंदासही आनंद देणारी आहे. पुढे पंतांनी लिहिलेलं आहे की आपले नामाचे विस्मरण, आपले नावच विसरणे सद्गुरूचे हे नामस्मरण आणि आपल्या रूपाचेच विस्मरण हे सद्गुरूपाचे ध्यान, हे खरे नव्हे काय? जेव्हा आपण आपले नाव विसरून सद्गुरूच आपण म्हणजे सद्गुरूच आहोत, आपल्यामध्ये दुसरी अन्य भावना निर्माण होत नाही, तरच आपण सद्गुरूच्या अनन्य भावाने त्याच्याशी शरण गेलेलो आहोत असं समजतं. स्फुटलेख भाग 2 लेखांक 102 मध्ये पंत म्हणतात की जागृती, स्वप्न, सुसुप्ती या मनाच्या 3 अवस्था 3 आहेत, जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती. यामधील जागृतीतील देहाभिमानाने सर्व वासनारहित, देहाभिमानाच्या वियोगाने सर्व वासनारहित होऊन स्वप्नावस्थेमधील प्रतिछायेचा भास नष्ट होऊन सुसुप्तावस्थेतील अहंकाराचे विस्मरणही पूर्णपणे जाऊन तुर्यावस्थेमधील मौन साधनाचा विचार सांडून ब्रह्मांडी प्रवेश करण्याच्या निज स्वरूपाच्या ठाई चैतन्य रूप व्हावे. आणि मग अशा 3 अवस्थांमधला भेद न जाणारे, जे ह्या 3ही अवस्था नाहीत, असा जो भेद आहे तो न जाणणे म्हणजे जीवपण. ज्यांच्या ठाई पंचतत्वाची जाणीव आहे आणि त्याचा अभिमान आहे तो जीव, आणि ज्यांच्या मनामध्ये त्यांच्या ठाई पंचतत्वाची जाणीव आहे पण त्याचा अभिमान नाही आहे तो शिव. आणि ज्यांच्या ठाई पंचतत्वे आहेत आणि त्याचा अभिमानही, पंचतत्वही नाहीत आणि त्यांच्या पंचतत्वांचा अभिमानाची ओळख देखील नाही, ते ब्रह्मपद. आपले नाव विसरणे हे सद्गुरूंचे नामस्मरण आणि आपल्या रूपाचे ठाईस विस्मरण, आपल्या स्वरूपाचे विस्मरण हे सद्गुरु रूपाचे ध्यान, हे खरे काय? तर स्फुटलेख भाग 2 मध्ये पंत म्हणतात की जागृती, स्वप्न, सुसुप्ती. तर पद क्रमांक 1853 मध्ये पंत म्हणतात अवस्था खोटी होता सद्गुरूची भेटी. अवस्था खोटी होता सद्गुरूची भेटी. पुढील वाक्य पंतांनी दिलेलं आहे की कारणात कार्य की कार्यात कारण. आत्मज्ञानानंतर देहाभिमान शोभतो की देहाभिमानात आत्मज्ञान शोभते? अभिमान गेला की मीच नाही, मग तू कुठे आहे? पण सद्गुरु स्वरूप मी तूपणा विरहित अनंत आहे. आता हे जे प्रश्न विचारले आहेत तर हे खरे तर प्रश्नही आहेत आणि या प्रश्नांमध्ये सुद्धा उत्तर दिलेलं आहे. ही जी प्रश्न विचारून उत्तर काढण्याची जी लीला होती, जी पद्धत होती, ही बाळाप्पांची पद्धत होती. आणि गणना पत्रे लिहिताना विशेष पंतांनी जी ह्या पद्धतीचा अवलंब केला आहे. हे पंतांपेक्षा आधी त्यांना अनुग्रह मिळालेले
पंतांच्या सद्गुरू बालमुकुंदांच्या बोधाशी खूप समरस झालेले होते. त्यामुळे अशा प्रश्नांचे प्रश्न देऊन उत्तर काढण्याची त्यांना पूर्वीपासूनच माहिती होती. तर त्याच पद्धतीने पंतांनीही याच्यात लिहिलेलं दिसते की कार्यात कारण की कारणात कार्य की कार्यात कारण. आता कार्य म्हणजे काय? कार्य म्हणजे घडणाऱ्या गोष्टी आणि ज्यापासून या गोष्टी घडतात ते म्हणजे कार्य. मग हे कारणाचेही 3 प्रकार आहेत. कर्तृकारण, निमित्त कारण आणि उपादान कारण. आता याच्यासाठी उदाहरण द्यायचं झालं तर कुंभार मातीपासून माठ बनवतो. यातील कर्तृकारण म्हणजे कुंभार आणि जो त्या कारणाने किंवा ज्या वृत्तीने जे माठ बनवतो ते झालं निमित्त कारण. जर हा कुंभार जर दुसऱ्या कामामध्ये व्यस्त असता किंवा इतर काय कुंभार काम करत नसता तर त्यांनी माठ बनवला असता का? तर नाही. तर हे झालं कर्तृकारण आणि ज्या निमित्ताने तो माठ बनवतो ते झालं निमित्त कारण. आणि मातीशिवाय माठच बनू शकत नाही. मग हे झालं उपादान कारण. खरं तर हे जग निर्माण करणे हेच जर मोठं कार्य समजलं तर हे जे जग निर्माण करणारा जो परमात्मा आहे, जो परब्रह्म आहे, जो ईश्वर आहे तो झाला कर्तृकारण. आणि निमित्त कारण काय झाले? का निर्माण केलं देवाने हे जग निर्माण का केलं? तर तो एकांती न रमे, जे तो एकांती रमत नव्हता त्याला प्रेमभोग करण्यासाठी म्हणून ह्याने हे जग निर्माण केलं आणि स्वतःही अनेक अवतार घेतले. आणि उपादान कारणही तेच की ज्या निमित्ताने हे जग निर्माण केलं तर त्या निमित्ताचं माफ करा, तर त्या निमित्ताने आपण जगाला हे एक असं कारण समजू शकतो. तर स्फुटलेख भाग 2 मध्ये लेखांक 80 मध्ये पंत म्हणतात की कारणाखेरीज कार्यच नाही. काहीतरी होण्यासाठी काही ना काही कारण तर असलेच पाहिजे. प्रत्येक कार्याचं मूळ शोधा आणि मग कार्य करण्याआधी जर कारण शोधून काढले तर कार्याची भीतीच राहत नाही. तुम्ही जे करू पाहता त्याचे कारण, स्वरूप आणि त्याचा परिणाम याचाही पूर्वी विचार करून मग कार्य करावे हाच धर्म. पद आहे कारण मीची कार्य मीची द्वैत वार्ता आता कैची. माझ्या स्वरूपी मीची नटतो प्रेमास्तव मी दोन भासतो. मीच कारण आहे आणि कार्य पण मीच आहे. याच्यामध्ये द्वैत वार्ता आता कैची. माझ्या स्वरूपी मीच नटतो, मीच माझ्या स्वरूपांमध्ये नटत असतो. प्रेमास्तव मी दोन भासतो, प्रेमास्तव मी दोन भासतो. शिष्य गुरु मीच जाहलो भजनानंदे सहज खेळलो. बद्ध मुक्त स्थिती माझी भक्ती सुखाची रेती. सुख दुःख मीच कल्पिले निजानंद मी सहज डोले. दत्तगुरूचा खेळ मजेचा जाणेल तो मुक्त साचा. पुढे पंतांचं वाक्य आहे यामध्ये जे आहे आत्मज्ञानानंतर देहाभिमान शोधतो की देहाभिमानात आत्मज्ञान शोधते. अभिमान गेला की मीच नाही, मग तू कुठे आहेस? तर आत्मज्ञानात देहाभिमान शोधतो का? तर अजिबात शोभत नाही. आत्मज्ञान देहाभिमानामध्ये आत्मज्ञान अजिबात शोभत नाही. स्फुट 1 मध्ये लेखांक 8 मध्ये पंत म्हणतात आत्मा सर्वत्र अद्वैत अविनाशी असता त्या ठिकाणी खोटा जन्म मरणाचा भास होतो. आणि देहाच्या योगे देहाचे गमन होऊन मनाबरोबर जो देहाभिमान असतो तेथून मन गेले की मग अभिमानच राहत नाही. जो अभिमान आपल्याला असतो तो कशामुळे असतो की मनाचे जे विकार आहेत त्या मनाच्या विकारांमुळे हा एक विकार आहे की मन गेले तर अभिमानच राहणार नाही. मनात ज्या भावना येतात, मनातल्या ज्या गोष्टी असतात त्याच आपल्याला मन जो आकार घेते तेच आपल्याला सत्य भासते. आणि देहाभिमान हे सर्व मीच करू लागतो. म्हणजे देहाभिमानामुळे मनातल्या गोष्टींच्या विचारांमुळे हे सगळं माझं आहे, हे मी आहे अशी जी वृत्ती निर्माण होते तोच देहाभिमान. हे शरीर म्हणजे मी,
माझा संसार, माझे नातेवाईक, माझी मुलं बाळ, माझी नोकरी, हे जे माझेपणा असतं तोच म्हणजे देहाभिमान. मग असा जो अभिमान आहे तो देहाचे चांगले वाईट जो घडेल तेच घेऊन नाचू लागतो. चांगलं झालं तर त्याला आनंद होतो, वाईट झालं तर दुःखात बुडतो आणि असं करून तो नाचू लागतो. ह्यालाच जन्म म्हणतात. म्हणून सदा आत्मचिंतन, सद्गुरु भजन आणि वचन विश्वास दृढ ठेवून मन जर तदाकार करावे आणि मग जर मनच नाही तर तिथे मनाचे विचार विकल्प संकल्प कसे असतील, मग अभिमान कुठून येणार? म्हणूनच देहाभिमानात आत्मज्ञान शोभत नाही. मनाला जो आपण बांध घालतो, मनावर जे आपण बंधन घालतो, त्यामुळे मन आपले तदाकार सद्गुरूशी स्वरूपाशी तदाकार होऊन आपलं सद्गुरु स्वरूपी आपण लीन होतो. मनाचेही जे आपली आई आपल्यावर जे संस्कार करते ते आपल्या मनावर संस्कार करते. तसंच ही सद्गुरु आई, पंत आई, आपली सद्गुरु माऊली आपल्यावर संस्कार करण्यासाठी, आपल्या मनाला आवर घालण्यासाठी जे आता सुधीर काकांनी जे सुंदर विवेचन केलं की मन वारू, त्यामध्ये जे उल्लेख आहे की आपलं मन हे सदा भरकटत असतं, पुन्हा पुन्हा तिथेच येतं. बहिणाई जसं म्हणतात की मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर, किती हाकला हाकला फिरे येतं पिकावर. हे जे मी, माझं आणि मनातले जे विकार असतात ते मन पुन्हा पुन्हा आपण जरी सद्गुरु स्वरूपाशी आपण कितीही त्याचा अभ्यास केला तरी पुन्हा ते तिथेच येतं आणि पुन्हा आपल्याला सद्गुरु बोधाची गरज पडते. तसंच जर आपलं मनच राहिलं नाही, जसं बालबोध गुटिकेमध्ये याला अमनस्क योग म्हटलं, अमनस्क मनच नाही तर आपल्याला अभिमान कुठून येणार, मनाचे विकार कुठून येणार? तर असा अभिमान जर गेला म्हणजे मीपणा गेला तर अभिमानच राहणार नाही, असं पण त्यांना म्हणायचं आहे. आणि मग तू कुठे आहेस? तूच राहत नाहीस. सद्गुरु स्वरूप माझ्या स्वरूपामध्ये तू लीन होऊन जातोस. पण सद्गुरु स्वरूप मी तूपणा विरहित अनंत आहे. हे सद्गुरु स्वरूप मी तूपणा विरहित अनंत अनंत असं हे सद्गुरु स्वरूप आहे. म्हणून याकरिता जोवर मीपणाचे स्मरण आहे तोपर्यंत सद्गुरूचे भजन सोडू नको. परमौज मीपणाचे स्मरण हे संसार जगत असताना आपल्या सर्वांना मुमुक्षांना सतत जाणवतच की कितीही मनाला आवरलं तरी ते विषयांमध्ये गुंतत जातं. जोपर्यंत मनावरती मनाचं मीपणाचं स्मरण आहे तोपर्यंत सद्गुरूचे भजन सोडू नकोस. या परमौज तुझाच दत्त. पण त्यांनी हे पत्राचे हे सांगता केलेले आहे. या पत्राचा थोडक्यात सारांश मी सांगू इच्छिते. मीपणा टाकून सद्गुरु स्वरूपच सर्वत्र आहे ही भावना पाहिजे. देहाभिमानामध्ये आत्मज्ञान अजिबात शोभत नाही. आपले नाव विसरणेच सद्गुरूचे नामस्मरण आणि आपल्या रूपाचे विस्मरण हे सद्गुरु रूपाचे ध्यान. आपलेपणा सद्गुरूचे चरणी अर्पण करून अव्यभिचारिणी भक्तीने सद्गुरूची करुणा भागणे हेच आपले कर्तव्य कर्म असे समजून करावे. या पत्रातील सिद्धांत आहे स्वप्नीही कर्तृत्वाभिमान न उठण्याजोगी अनन्य भावना समर्थांचे ठाई ठेवणे अव्यभिचारिणी भक्ती म्हणविते. अभिमान गेला की मीच नाही, सद्गुरु स्वरूप मी तूपणा विरहित अनंत आहे. आणि या पत्रामध्ये जी आज्ञा आहे ती आज्ञा आपण मी जी आहे ती तुम्हाला सांगू इच्छिते की जोवर मीपणाचे स्मरण आहे तोपर्यंत सद्गुरूचे भजन सद्गुरूचे ध्यान सोडू नकोस. श्री गुरुदेव दत्त. पत्र वाचन करताना थोडस मध्ये झालं, मग थोडस मन विचलित झालं असेल, काही चूक झाली असेल पंतचरणी क्षमा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद निकिताई, खूप छान पत्राचं विवेचन केलं, खूप छान. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त.
प्रथम निकिताताईचं अभिनंदन करतो. तिनं खूप विस्तारपूर्वक हे पत्र आपल्याला समजावून सांगितलं, खूप अभ्यास केला, छान अभ्यास केला, संदर्भ सगळे घेतले, त्यातले सिद्धांत, कठीण शब्द या गोष्टी सांगितल्या. म्हणजे तिनं सांगितलं नाही असं काहीच केलं नाही, म्हणजे सगळं सांगितलेलं आहे तिनं. त्यामुळं मला बोलायला काही फारसा वाव ठेवलेला नाहीये तिनं, आणि ही अभिनंदनीय गोष्ट आहे, मोठी छान गोष्ट आहे. एक तर पंत महाराज पहिल्या परिच्छेदामध्ये एक तर गणू अण्णांचा परिचय तिनं छान दिला, कोणकोणते गणेश आहेत पंतचरित्रामध्ये संदर्भ येतात आणि त्यातले हे गणू कोण हेही चांगलं सांगितलं. तर पत्राची सुरुवात पंत महाराज करताना मला स्मरण देत झाला, म्हणजे तुमचं काम मी उत्तम पाडेन असं सांगतायत. आणि हे पत्र लिहिलेलं जे आहे ते पंत महाराजांनी 30 वर्ष पूर्ण झाली दुसऱ्या दिवशी पत्र लिहिलंय वयाची. आणि अशा वेळेला ते काय म्हणतायत की कितीही हुशारी ठेवली तरी दिवसेंदिवस वृत्ती कल्पिताला विटू लागल्यामुळं उदासीन असते. आज आमचं वय 66-67 झालं तरी आमची वृत्ती उदासीन होत नाही. पंत महाराजांशी तुलना करण्याचा हेतू नाहीये याच्यामध्ये. पंत महाराज या कल्पित व्यवहाराला जसे विटलेले होते तसा वीट आम्हाला का येत नाही, हा त्याच्या मागचा भाव आहे. आणि त्याचं कारण एकमेव आहे की हे जग हे कल्पित आहे, ही पंत महाराजांची जी खात्री आहे, जो निश्चय आहे तो आम्ही बाळगत नाही, म्हणून ही अडचण आम्हाला त्रास देते. आणि आता तुम्ही इतकेच करणे की मजकडून कोणतंही काम करून घेणं तर स्मरण देत गेलं की काम उत्तम रीतीनं शेवटाला जाईल, असं पुढं गणू अण्णांना त्यांनी लिहिलेलं आहे. की अरे माझ्याकडून जर काम करून घ्यायचंय, व्यावहारिक काम करून घ्यायचंय तर ते त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा मला आठवण दे, माझ्या काही लक्षात राहत नाही. अगदी प्रांजळ कबुली आहे पंत महाराजांची. आणि मग दत्तात्रय अवधूत, जनार्दन स्वामी एकनाथ हा एक नामघोष आहे, गजर आहे, अवधूत संप्रदायामध्ये अनेक ठिकाणी म्हटला जातो, विशेष करून एकनाथ स्वामींच्या भक्तांमध्ये. त्याचा उल्लेख बाहेर पडता का याच्यामध्ये? तुम्ही म्हणण्यामध्ये भाव असा आहे की मी सुद्धा तुमच्यामध्येच आहे बरं का, मी काही वेगळा नव्हे. तर म्हणजे कर्तृत्वाभिमान स्वप्नातही उठणार नाही अशा तऱ्हेनं सद्गुरूच सर्व काही आहे असा अनन्य भाव. आणि मग त्याला तिथं ते भगवद्गीतेतल्या श्लोकाचं उद्धरण निकितानं छान दिलं. 9व्या श्लोकातला 22वा श्लोक तो, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तिनं यथार्थ दीपिकेचाही उल्लेख केला छान. यथार्थ दीपिकेमधलं या श्लोकावरचं विवेचन फार सुंदर आहे. त्याच्यामध्ये योगक्षेम शब्दाचा अर्थ सांगताना वामन पंडित फार बहारीनं सांगतात. अप्राप्तस्य प्राप्तिः योगः, प्राप्तस्य रक्षणं क्षेमं. हे तर ठीक आहे, परंतु हा योगक्षेम जर तो वाहतो तर आम्हाला मिळणार ज्ञान जे आमच्यापाशी आज नाही, की सद्गुरूच सगळीकडे आहे, हे ज्ञान आमच्यापाशी आहे का? आम्ही तसा भाव ठेवू पाहतो, पण ते ज्ञान आमच्यापाशी आहे का? तर ते ज्ञानाची प्राप्ती करून देणं म्हणजे हा जो आहे तो योग. आणि असं मिळालेलं जे ज्ञान आहे त्याचं रक्षण करणं हे हा त्याचा क्षेम. आणि म्हणून तिथं मोठं खुबीनं म्हटलंय वामन पंडितांनी की त्याची मुमुक्षा सुद्धा वृक्ष होऊन जाते. मुमुक्षा म्हणजे मुक्तीची इच्छा. पंत महाराजांची छान पद आहेत की मुक्ती तुझी तुझं तव पासी ठेवी, भेटी देई गुरु राया. तुझी मुक्ती आम्हाला नकोच, आम्हाला तू पाहिजेस. ही आमची अनन्यता घडते काय
तसंच ह्याच श्लोकाच्या बाबतीत 912 क्रमांकाचं पद मला पुढं मांडावंसं वाटतं. अनन्य भावे गुरुसी भजता निश्चिंत होसी, योगक्षेम वाहतो तुझा, योगक्षेम वाहतो तुझा. एक मिनिट मी प्रेमलहरी उघडतो. योगक्षेम वाहतो तुझा, चिंता का मानसी, तनु मन धन अर्पुनी चरणी, मागे का घेसी, शरण्य सद्गुरु दत्त राज हा, प्रेमाची राशी. सद्गुरु अरे प्रेमाची राशी आहे. सद्गुरूनं एकत्वीन भोग म्हणून भोग्य भोगता झाला, अशा रीतीनं तोच तू बनलेला आहेस प्रेमाच्या भोगासाठी. आणि तो प्रेमाचा भोग भोगण्यासाठी जो पुन्हा एकपणा मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी तुला अनन्य भाव धरायला सांगतो. तो अनन्य भाव न धरता तू तनु मन धन माझं माझं म्हणून बसलास, मागं घेतोस. एकदा साष्टांग दंडवत घालून ते अर्पण केलेलं तनु मन धन पुन्हा माझं म्हणतोस. हा कसला तुझा अनन्य भाव? अनन्य भावे गुरुसी भजता निश्चित होसी, योगक्षेमम वहाम्यहम याचा अनुभव केव्हा येईल? अनन्य भाव बांधल्यावर. गणूला दिलेलं हे उत्तर आहे. छान. आणि आम्ही गणूच आहोत या बाबतीत. आणि म्हणून मग ते कसं साधायचा अनन्य भाव, त्याला युक्ती सांगितली पुढं, की ममत्वाचा विषय समर्थ आणि अहंतेच्या जागी लीन वृत्ती, अशी स्थिती भजनानंदाला योग्य नव्हे काय? अरे सद्गुरूचं भजन कर, अनन्य भावानं भजन कर. आणि ते भजन कसं करशील? तर अहंतेच्या जागी काय पाहिजे? लीन वृत्ती पाहिजे. की समर्था मी तुझ्या चरणीचा दास, दीन मी श्वान तुझा देवा, किंवा मी मूढ तुझा मी बाळ, दत्ता करी माझा सांभाळ, दीनहीन पायी पडलो तूच माझा त्राता. ही लीनता सद्गुरूच्या पुढं आमची होते काय? बऱ्याच जणांना ही पद म्हणायला कमीपणा वाटतो. मोठा आश्चर्याची गोष्ट आहे. सद्गुरूचे अनुग्रहित होऊन आम्ही सेवकच राहायचं, असा प्रश्न विचारतात. ममत्वाचा विषय समर्थ, सद्गुरु माझा, दत्त माझा, मी दत्ताचा, अनुभव हा गुरुगृहीचा. ममत्वाचा विषय, माझेपणाचा विषय काय आहे? दत्त. दत्त माझा, मी दत्ताचा. असं जर केलं तरच भजनानंद निर्माण होणार आहे, तरच तुझा अनन्य भाव दृढ होणार आहे. अशा रीतीनं भजन कसं करायचं निकितानं फार छान सांगितलं बरं का. आणि मग त्यातनं प्रेमलहरी उठल्यावरती काय, आपलं नाव विसरणं, सद्गुरूचं नामस्मरण आणि आपल्या रूपाचंच विस्मरण, सद्गुरूचं ध्यान, हे खरं काय? असा प्रश्न विचारून हे खरं आहे हेच पंत महाराज सांगतात इथं. आपण कोणी आहोत ह्याचीच आठवण उरता कामा नये, असं भजन झालं पाहिजे. जय दत्त दत्त गुरु असं म्हणता कोण म्हणतोय आपण कोणी आहोत ही फार विसरून राहायला पाहिजे. आणि तोच भाग शेवटच्या परिच्छेदामध्ये आणला. त्यातला तत्वज्ञान विषय जो भाग आहे, कारणात कार्य, कार्यात कारण, किंवा आत्मज्ञानात देहाभिमान, देहाभिमानात आत्मज्ञान. तर देहाभिमाने ब्रह्मभाव जरी उडसी सत्य पाही, किंवा जो वरी अभिमान देही रे तो वरी निज सुख नाही रे, अशासारखी जी पदं आहेत त्या पदांमधनं या प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्पष्ट होतात. की अभिमान कुठंच शोभत नाही. आत्मज्ञान असताना देहाभिमान आहे याचा अर्थ काय होतो? की आत्मज्ञान जे झालेलं आहे ते पुस्तकी ज्ञान आहे. नाहीतर ते आत्मज्ञान म्हणवेल काय? नाहीच म्हणवणार. तसंच कारणात कार्य की कार्यात कारण हा शास्त्र विचार आपल्याला करायची गरजच नाही. भक्तिकरिता हृदयी प्रगटे नित्य गुरुदेव, सत्यज्ञानानंत आत्मा राम स्वयमेव, शास्त्राध्ययने वेदाध्ययने शास्त्राभ्यासे न कळे त्याचा ठाव.
त्यामुळं ते कार्य काय कारण काय ह्या फंडात न पडता तू सगळीकडे आहेस, हा अनन्य भाव धरणं सोपी गोष्ट आहे, हे अण्णांना यातनं सुचवलेलं आहे. आणि म्हणून अभिमान गेला की मीच नाही, म्हणजे मी नाही असा अनुभव आमचा आहे का, हे मांडून पहा असं पंत महाराजांनी सुचवलंय जणू काही. आणि मग तू कुठं आहेस? सद्गुरु स्वरूप मी तूपणा विरहित अनंत आहे. आत बाहेर सद्गुरु बालावधूत भरलेला आहे, सद्गुरु दत्तावधूत पंत महाराज भरलेला आहे. आणि याकरिताच जोवर मीपणाचं स्मरण आहे तोवर सद्गुरूचं भजन सोडू नकोस, असं त्या सद्गुरु भजनाचं महत्व पंत महाराज गणुअण्णांना सांगतात. ना धरू आणिक साधना करू नित्य दत्त भजना, ना धरू आणिक साधना, दुसरं काहीही साधना मी करणार नाही, करू नित्य दत्त भजना. किंवा सद्गुरु भजना फार सोपलो. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सुधीर. आता मी अप्पा साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. नमस्कार. खरंच सुधीरने म्हणल्याप्रमाणे निकिताने अभ्यास कसा करावा याचा एक आदर्श पाठ घालून दिला. तिनं ती पूर्वपीठिका सगळी सांगितली, पंत महाराजांची त्यावेळची भूमिका कशी होती, गणूचं वर्णन छान केलं, चांगला अभ्यास केला, संदर्भ सगळे चांगले घेतले. एक 2-3 फक्त त्यामध्ये त्या प्रेझेंटेशन मध्ये 2-3 गोष्टी जरा दुरुस्त करायला पाहिजेत. देहाभिमानात आत्माभिमानाची जागा नाही असे पाहिजे, आत्माभिमानात देहाभिमानास जागा नाही. म्हणजे आत्माभिमान असेल तर देहाभिमानाला जागा नाही. आणि ममत्व सद्गुरु सममत्वाचे कशात पाहिजे, समर्थ हे महत्वाचं लक्ष पाहिजे. म्हणजे काय, आता सुधीरने छान सांगितलं ते, तर त्या प्रेझेंटेशनने पण तसं म्हणावं की सद्मर्थावरती आपली ममता पाहिजे. आपली ममता आपण आईच्या मुलांवर असते, तर आपल्या आयुष्यामध्ये ममतेचं ठिकाण जे आहे, ममतेचं कारण काय, तर ते समर्थ सद्गुरु माझा समर्थ. आणि काय पत्र सुंदरच आहे. निरभिमाने भजन करिता दत्त कृपा करीतो रे, अनन्य गती का निश्चय होता धावून प्रभू येतो रे, कर्तव्याची भ्रांती टाकेला योगक्षेम वाहतो रे. योगक्षेमाचं सुद्धा यथार्थ दीपिकेचं तिनं सांगितलं. निकिताने मला विशेष वाटलं, यथार्थ दीपिका फार जण वाचत नाहीत असं वाटत होतं मला, पण मी पण वाचलेलं नाहीये. आणि तिनं ते सांगितलं, फार सुंदर वाटलं, चांगलं वाटलं. मुक्तीसिंह मागे टाकून नाचवतो दत्तजी भजवतो दीननिशी. मुक्तीची परवाच नाही आम्हाला सुधीरने छान सांगितलं. अशा प्रकारचं भजनी अखंड राहूया आपण, अशा प्रकारचा त्यांनी बोध गणूला केलेला आहे. आणखी गणू तर त्यांच्या जीवश्य कंठच्या पंतांच्या होता, तो बोध आपल्या सगळ्यांनाच केलेला आहे. आपण भजनामध्ये अखंड राहूया, अभिमान सांडून पंतांच्या पायी राहूया आणि भजन करूया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद अप्पा. आता मी अभिजित दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. निकिता, खूप छान अभ्यास केलास आणि खूप छान प्रेझेंटेशन केलं. मला वाटतं तू टीचर व्हायला हवी होतीस, कारण फ्लो खूप छान होता तुझ्या बोलण्याचा. फ्लो एक्सलंट. आणि मुख्य अभ्यास छान केला होतास. असाच अभ्यास करत राहा. थँक्यू अभिजित. एक्सलंट. आणि म्हणजे तू बोधपीठाची टीचर होशीलच आमची. आम्हाला सगळं छान तू समजून सांगितलंस. खूप अगदी बरोबर सांगितलं साबी. बोधपीठामध्ये आता टीचर आणि त्यानंतर मार्गदर्शक. अजून अभ्यास काहीच नाही, अजून सुरुवातच आहे. छान. प्रेरणा मिळाली, म्हणजे हे भक्ती बीज आता फक्त निर्माण झाले मनात. अजून खूप अभ्यास करायचा आहे. Fantastic. Good. All the best wishes to you. Excellent presentation. Thank you. सर्वांना धन्यवाद. आणि यामध्ये जे संदर्भ आहेत त्याच्यासाठी सर्वांचे लतात्या, सुधीर काका, आबा, रतनताई यांचं खूप मार्गदर्शन मिळालं. यामध्ये मी फोटो पण टाकले, त्याचा पण गणूंचा जो फोटो आहे लतात्यांकडनं मिळाला, त्या व्यक्तिपरिचय मध्ये तो इन्क्लूड केला. मागे जे उभे आहेत पांढऱ्या फेटा घालून ते गणू आहेत, ते मी सांगताना जरा विसरले.
छान छान, व्हेरी गुड, सुंदर सुंदर, एकदम छान. ऑल द बेस्ट. बाकीचे डिटेल सांगितलेस, याविषयीचं काय करायची गरज नाही सांगायची. इतकं बाकीचं सुंदर सांगितलंस. ज्ञानेश्वरीचा संदर्भ घेतलास, भगवद्गीतेचा घेतलास, यथार्थ दीपिकेचा घेतलास, अतिशय सुंदर केलंस. त्यामुळे ही छोटी छोटी गोष्टी विसरल्या तरी चालतात. छान थँक्यू छान. थँक्यू. ओके ओके विश्वनाथ, हा थँक्यू. आता तुम्ही ऍड करणार का? पुढचं पत्र घेऊयात विश्वनाथ. नाही, आज एकच पत्र आहे त्या हो का? सचिन विरुणकरण आज पत्र वाचन करायला जमणार नाहीये, त्यामुळे एकच आहे आज. बर बर. हो, म्हणूनच तुम्हाला निकिता, अतिशय सुंदर पत्र सादर केलंस. मागचंही पत्र तुझं चांगलं झालं आणि आताचं हे पत्र अतिशय सुरेख सादर केलंस. खूप संदर्भ घेतेस आणि खूप मनापासून सादरीकरण करतेस. दोन्ही पद छान म्हटलीस. त्राता सुदत्ता आणि भक्ती करिता हृदयी प्रगटे नित्य गुरुदेव. अतिशय सुरेख सांगितलंस आणि सखोल अभ्यास, अनेक संदर्भ, पंतचरित्र, पंतपोथी, चरित्र पोथी सगळ्याचे अतिशय सुरेख तू संदर्भ घेतलेस आणि खूप छान सादरीकरण केलंस. आणि अनन्य भक्ती म्हणजे काय, अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे काय, या सगळ्याचा संदर्भ खूप छान दिलास. त्यानंतर आप्पानी आणि आधी सुधीरनी सविस्तर याचं मार्गदर्शन केलं होतं आणि त्यानंतरही अतिशय सुरेख सांगितलं. आणि सुधीरचं दोन्ही बाबतीत कौतुक आणि अभिनंदन, की पहिलं पदाविषयी सांगितलं आणि आता तुलाही आधी मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आधी केलंच होतं आणि आता सुद्धा मार्गदर्शन केलं. त्यामुळे दोघांनाही खूप छान. आणि सुधीरला एक छान नवीन अशी विद्यार्थिनी मिळाली की जी पुढे मार्गदर्शक होईल, म्हणून सुधीरचं परत एकदा अभिनंदन. आप्पांनी खूप छान सांगितलं. तर ज्ञान प्राप्ती म्हणजे योग असं सुधीरनी सांगितलं. त्यामुळे सद्गुरु आपल्याला जो ज्ञान देतो त्याच्याशी जोडलं जाणं हा म्हणजेच योग. आणि ह्या पत्राच्या विषयी मला असं सांगायचं होतं की हे 1885 साल हे चरित्रामध्ये अनुभव युग किंवा अवधूत युग असं त्याला सुरुवात झाली असं पंतांनी तिथे नमूद केलेलं आहे. तेव्हा आधी गणूअण्णांना अनुग्रह झालेला होता आणि गणूअण्णा वयाने तर लहान असले तरी सुद्धा पंत त्यांना गुरुस्थानीच मानत असत. आणि त्यामुळे हे पत्र म्हणजे पंतांनी आपल्या अनुभवाला आलेली जी दृढता आहे ती दृढता सांगण्यासाठी गणूअण्णांना लिहिलेलं असावं असं मला वाटतं. की त्यामुळे ती दृढता, अनेक प्रश्न विचारलेत आणि ते प्रश्न सगळे असर्टिव्ह असल्यासारखे, म्हणजे त्याच्यातून उत्तरच मिळतं असे प्रश्न पंतांनी इथे सांगितलेत. आणि म्हणूनच गणूअण्णांशी हा संवाद पत्रांनी त्यांनी सादर केलाय, एवढंच सांगायचंय. बाकीचं एक्सलंट निकिता, असंच नेहमी मार्गदर्शन करत राहा. आणि जसं मी सगळ्यांना सांगते आत्या, असेच आशीर्वाद सगळ्यांची पाठीशी असू दे. पंतांची कृपा आहे म्हणून ही प्रेरणा मिळाली. खूपच छान. ही सुरुवात झाली अभ्यासाची. हो, म्हणजे आता अशी ती लेक्चर सिरीज घ्यायला हरकत नाही. खूप छान, आवाजही छान आहे आणि सादरीकरण एकदम नाट्यमय, खूप सुरेख, वाचतेही खूप छान. त्यामुळे तुला असा एक लेक्चर सिरीज तयार करायला हरकत नाही. जशा आता बऱ्याच मोहना चितळे म्हणून आहेत त्या आहेत, त्यानंतर ते कोण धनश्री लेले मला वाटतं ती आहे, कल्याणी नामजोशी, अनेक आहेत. त्यामुळे आता अशी चरित्राविषयी सुधीर काका आप्पांच्याकडून मार्गदर्शन घेऊन एक छान लेक्चर सिरीज कर आणि ती आपण सुरू करूयात. श्री गुरुदेव दत्त. आशीर्वाद. श्री गुरुदेव दत्त. आताच झालंय का विश्वनाथ? हो, आजचं आपलं पत्रवाचन झालं. अभिजिताला काही मग ऍड करायचं का? नाही, सीमा कुलकर्णी आली असेल तर तिला पुढच्या शनिवारचा कार्यक्रम त्याच्याविषयी चर्चा करायची. आली केली निर्भिमाने आरती केली, दत्त स्वयं ज्योती केली,
निरभिमाने आरती केली चिचुर्या ओवाळीता चिचुर्या ओवाळीता नुरलीची भगवती केली निरभिमाने आरती केली दत्त स्वयं ज्योती केली निरभिमाने आरती केली स्वयं प्रकाश अद्वैत स्थिती स्वयं प्रकाश अद्वैत स्थिती नाही तुझी भ्रांती केली निरभिमाने आरती केली दत्त स्वयं ज्योती केली निरभिमाने आरती केली आत्म ब्रह्म झळके सदा आत्म ब्रह्म झळके सदा दत्ता प्रेमार्ती केली निरभिमाने आरती केली दत्त स्वयं ज्योती केली निरभिमाने आरती केली दत्त स्वयं ज्योती केली निरभिमाने आरती केली श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय 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 श्री गुरुदेव दत्त वा वा, छान. धन्यवाद निकिताताई, छान आरती सेवा सादर केली. छान छान छान. आजचा आपला पत्रवाचन कार्यक्रम समारोप करूया आणि उद्या भेटूया. संतोष श्री ऑफिस गुरुदेव दत्त. हो अवधूत झळकला, अवधूत दिसतोय. श्री गुरुदेव दत्त. दत्त 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 काळजी घ्या, काळजी घ्या. हो रे हो.